नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे. विश्ववंदनीय महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानम पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिकांच्या प्रति मंगलाची कामना करतो. तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्या प्रति सुद्धा मंगलाची कामना करतो. आज या ठिकाणी विशेष धम्मदेसना म्हणून या प्राचीन जम्बूद्वीपामध्ये तथागत सम्यक संबुद्धांच्या कालखंडामध्ये ब्रह्मजाल सुत्तामध्ये सुद्धा उल्लेख आहे आणि बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा आपण बघत असतो की तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये जे काही 62 संप्रदाय होते, ते 62 प्रकारचे पंथ होते. त्यापैकीचा एक पंथ म्हणजे निगंठनाथ पुत्ताचा पंथ. निगंठनाथ पुत्त हा जो पंथ आहे म्हणजे 62 पंथापैकीचा एक पंथ, त्या पंथाचं नाव आहे निगंठनाथ पुत्त पंथ. आणि आजच्या आधुनिक भारतामध्ये या निगंठनाथ पुत्ताच्या 62 पंथापैकीच्या एका पंथाचं, निगंठनाथ पुत्त पंथाचं आता आधुनिक नाव जैन धर्म असं झालेलं आहे. तथागत बुद्धाने त्यांच्या समकाळामध्ये असलेल्या आज जे वर्धमान महावीर म्हटलं जातं, परंतु बुद्धाने त्यांना निगंठनाथ पुत्त असं म्हटलेलं आहे. तर अनेक उपासक उपासिकांचे कमेंट आले, त्यानुसार वर्धमान महावीर म्हणजेच निगंठनाथ पुत्त आणि तथागत बुद्धांच्या जीवनातील काही संबंध आहे का, या संदर्भात काही व्हिडिओ बनवावा. तर या उद्देशानंच हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहोत. तर आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की वर्धमान आणि महावीर हे जे दोनही शब्द आहे हे आपल्याला थेर गाथामध्ये सापडतात. बुद्धाचा थेर गाथा नावाचा जो ग्रंथ आहे, त्या थेर गाथा नावाच्या ग्रंथामध्ये वर्धमान नावाच्या एका भिक्खूचं नाव आहे, बुद्धाच्या भिक्खू शिष्याचं नाव आहे. आणि महावीर हे बुद्धाला सुद्धा म्हटलं जातं. महावीर हा शब्द पाली शब्द आहे, महावीरो म्हणतात पालीमध्ये. तर तथागत भगवान बुद्धाने जे वीर कोणाला म्हटलेलं आहे, वीर कोणाला म्हणावं, अनेक युद्ध जिंकतो त्याला वीर म्हणता येत नाही, पण जो स्वतःला जिंकतो त्याला परमवीर म्हटल्या गेलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाच्या जीवनासीन, बुद्धाच्या कालखंडामध्ये ज्या काही घटना आहे किंवा साधर्म्य आपल्याला जाणवतं, जसे की वर्धमान महावीराची मूर्ती आणि तथागत सम्यक संबुद्धाची मूर्तीमध्ये आपल्याला साम्य जाणवतं. काही मुद्रांच्या मुद्रानुसार, मुद्रा म्हणजे पोझिशन, तथागत भगवान बुद्धांच्या ज्या काही 11 प्रकारच्या मुद्रा आहेत, पण आपण वर्धमान महावीरांची म्हणजे निगंठनाथ बुद्धाची आणि बुद्धाची मूर्ती बघत असताना बुद्धाच्या डोक्यावर आणि वर्धमान महावीराच्या डोक्यावर जर जे 24वे तीर्थंकर आहे, तसे जैन धर्माचे संस्थापक ऋषभदेव आहे आणि 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर आहे. तर वर्धमान महावीराची जेव्हा आपण मूर्ती बघतो तर त्यांच्या डोक्यावर तथागत बुद्धासारखी उष्णिशा नसते. उष्णिशा म्हणजे एक डोक्यावर आपण पाहत असतो ते, आणि ही उष्णिशा काही लोकांना असं वाटतं की ही उष्णिशा जे बुद्धाच्या डोक्यावर आहे, थायलंड मध्ये किंवा चायना जपान सारख्या देशामध्ये बुद्धाच्या अशा मूर्त्या असतात. परंतु
जे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू आणि केरळ जो भाग आहे त्या ठिकाणी जे चोल बुद्धिस्ट राजे होऊन गेले, चोला डायनेस्टी, या चोल बुद्धिस्ट राजांच्या आणि पल्लव राजांच्या कालखंडामध्ये उष्णिषा असलेल्या बुद्धांच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. म्हणून वर्धमान महावीर आणि बुद्धांची मूर्ती जर ओळखायची असेल तर डोक्यावरचं जे उष्णिषा असते, उंच भाग, तर त्याच्यावरून आपल्याला सहजपणे ओळखता येतो. तर आज या ठिकाणी आपण वर्धमान महावीर आणि बुद्धाच्या संदर्भात हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वर्धमान महावीरांच्या जे वडील आहे, वर्धमान महावीरांचा जन्म म्हणजे निकंठनाथ पुत्राचा जन्म 540 इसवी सन पूर्वमध्ये झालेला आहे. त्यांचं बालपणीचं नाव वर्धमान आहे आणि आजही आपल्या पश्चिम बंगाल जिल्ह्यामध्ये वर्धमान नावाचा जिल्हा सुद्धा आहे. वर्धमान महावीरांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं. त्यांच्या आईचं नाव त्रिशिला देवी होतं आणि त्यांच्या आईचं नाव जे त्रिशिला आपल्याला दिसतं, त्रिशिला, जसं आपण पंचशिला म्हणतो, तर त्रिशिला हे वर्धमान महावीरांच्या आईचं नाव. वर्धमान महावीरांना पत्नी सुद्धा होते. वर्धमान महावीरांच्या पत्नीचं नाव हे यशोदा आहे. दुसरी गोष्ट, वर्धमान महावीरांची जी पत्नी यशोदा आणि वर्धमान महावीर यांना जे कन्यारत्न प्राप्त झालं होतं त्यांचं नाव आहे प्रियदर्शिनी. प्रियदर्शिनी हे प्रियदर्शिनी हे नाव वर्धमान महावीरांच्या मुलींचं होतं. म्हणजे आपण बघतो की नावामध्ये सुद्धा आपल्याला साधर्म्य वाटतं की सिद्धार्थ हे नाव इथे महावीर वर्धमान महावीरांच्या पित्याचं नाव आहे आणि सिद्धार्थ हे नाव आपल्याला माहित आहे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम. आता यशोदा हे नाव त्यांच्या पत्नीचं आहे वर्धमान महावीरांचं आणि यशोदा हे पत्नीचं नाव आहे आणि आपण पाहतो की सिद्धार्थ गौतमाच्या पत्नीचं नाव यशोधरा आणि यशोदा हे शब्द साधर्म्य आहे. सम्राट हर्षवर्धनाच्या आईचे नाव यशोमती होते. म्हणजे यशोधरावरूनच यशोदा हा शब्द झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी जे प्रियदर्शिनी हे जे विशेषण आलेलं आहे, तर प्रियदर्शिनी जसं आपण सम्राट अशोकांना प्रियदर्शी म्हणतो, पालीमध्ये प्रियदर्शी म्हणतो, तर स्त्री म्हणजे सम्राट अशोकाला प्रियदर्शी म्हटलं जातं. इथे वर्धमान महावीरांच्या मुलीचंच नाव प्रियदर्शिनी आहे. तर प्रियदर्शिनी आपण पाहतो की इंदिरा गांधीला सुद्धा एक विशेषण होतं. तर हे प्रियदर्शिनी हे जे प्रियदर्शी जे सम्राट अशोकाला विशेषण होतं आणि सम्राट अशोकाची जी पहिली महाराणी होती विदिशा देवी, ती मुळातच बुद्धिस्ट होती, जिच्या पोटी महामहिंद्र आणि संघमित्रा जन्माला आले. तर हीच प्रियदर्शिनी म्हणजे विदिशा देवीलाच प्रियदर्शिनी म्हणतात. म्हणजे सम्राट अशोकाला प्रियदर्शी म्हणतात आणि त्यांची प्रमुख जी महाराणी आहे विदिशा देवी, हिला प्रियदर्शिनी विदिशा देवी म्हणतात. तर हे आपल्याला नावामध्ये साधर्म्य दिसतं. तर वर्धमान महावीरांचा जन्म 540 इसवी सन पूर्वला झालेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा मृत्यू 468 इसवी सन पूर्वला झालेला आहे. सिद्धार्थ गौतमांनी उर्वेलाच्या वनामध्ये 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली आणि वर्धमान महावीरांनी 12 वर्ष, म्हणजे 6 वर्षाचा डिफरंट आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष तपश्चर्या केली आणि वर्धमान महावीरांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. कारण आता इथे 12 आणि जे 6 आहे, तर बुद्धाला म्हणजे सम्यक म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला लवकर कळून आलं. त्यांना 6 वर्ष तपश्चर्या करून काहीही दुःख मुक्तीचा मार्ग गवसला नाही, म्हणून त्यांनी ती वैराग्याची कसोटी ते संपूर्णपणे त्याग केली होती. आपल्याला माहित आहे सुजाताचं भोजन ग्रहण केलेलं आहे आणि म्हणून त्यांना लवकर लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी महावीरासारखे ते शरीराला काया क्लेश किंवा पीडा दिलेली नाही. आणि अशा प्रकारे तथागत भगवान बुद्ध म्हणजे हे आपल्याला दिसतं. सिद्धार्थ बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी साल वृक्षाखाली जन्म घेतला. साल वृक्षाखालीच त्यांचं महापरिनिर्वाण झालं सिद्धार्थ गौतम बुद्धाचे.
आणि इथे आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ गौतमाला, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला पिंपळ वृक्षाखाली, बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. तर दुसरी गोष्ट, वर्धमान महावीरांना साल वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे. बघा, म्हणजे साल वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि महापरिनिर्वाण सांगितलंय, पण इथे उलट दिसते. वर्धमान महावीरांना ज्ञान प्राप्ती साल वृक्षाखाली झाली आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला पिंपळ वृक्षाखाली झालेली आहे. तर अशा प्रकारे हे नावावरूनही आपल्याला साधर्म्य वाटतं, परंतु बुद्धाने निगंठनात बुद्ध असंच म्हटलेलं आहे. वर्धमान महावीर हे अलीकडचे शब्द आहे. जैन धर्म हे अलीकडचा नाव आहे. बुद्धाच्या काळामध्ये तो एक पंथच होता, निगंठनाथ बुद्धाचा पंथ. बुद्धाच्या काळामध्ये जे काही 62 प्रकारचे पंथ होते, मग आजीवक पंथ वगैरे, हे सर्व पंथाचे अनुयायी बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये सामील झाले होते. आणि त्यापैकीचा एक बुद्धाच्याच कालखंडामधला निगंठनाथ बुद्धाचा पंथ आणि आजीवक पंथ हे काही प्रमाणात ते लोक शिल्लक होते. मौर्य काळापर्यंत आजीवक पंथाचे काही अनुयायी शिल्लक होते, जिवंत होते. म्हणून दशरथ मौर्य आणि सम्राट अशोक मौर्यांनी जहानाबाद बिहारमध्ये भारतातील पहिल्या बुद्ध लेण्या आजीवक पंथासाठी दान केल्या होत्या. त्याचे शिलालेख तुम्हाला बराबर बुद्ध लेणी बिहारला माहित पडेल. आणि त्याच आजीवक पंथाला दान केलेल्या बुद्ध लेण्या नंतर भिक्खू संघाला दशरथ मौर्य आणि सम्राट अशोक मौर्य यांनी दान केलेल्या होत्या. तर आपण एक लक्षात घ्यायचं की वर्धमान महावीरांचं जे जन्म आहे ते वैशालीला झालेला आहे. वैशालीला त्यांचा जन्म झालेला आहे आणि बुद्धाच्या काळामध्ये वैशाली हे शक्तिशाली गणतंत्र होतं आणि वैशालीलाच त्यांचा जन्म झालेला आहे. वर्धमान महावीरांचा म्हणजे निगंठनाथ बुद्धाचा. दुसरी गोष्ट, वैशालीला तथागत भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण घोषणा केली आहे. वैशालीलाच भगवंतांनी शेवटचा प्रवचन आणि आपलं भिक्षापात्र दान केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं वैशालीला बुद्धाचे शेवटचे प्रवचन किंवा वैशालीलाच भिक्खुणी संघाची स्थापना झालेली आहे. तर त्याच वैशालीला, म्हणजे वैशाली म्हणजेच काय तर वैभवशाली नगरी, तर ह्या वैशालीलाच वर्धमान महावीरांचा निगंठनाथ बुद्धाचा जन्म झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण पाहतो की बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. त्यांचं नाव बोधिसत्व सुकिती सिद्धार्थ गौतम असं होतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या आईचं नाव महामाया रुक्मिणी देवी होतं. त्यांची पत्नी यशोधरा होती. यशोधरेचं नाव बालपणीचं गोपा होतं. भिक्खुणी झाल्यावर भद्रा कात्यायनी ती बनत असते. आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण 400 म्हणजे इसवी सन पूर्व 483 मध्ये ते झालेलं आहे. आपण हे पाहत असतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 486 मध्ये. तर आज आपण वर्धमान महावीर आणि तथागत बुद्धांच्या संदर्भातलं साधर्म्य पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर आपण पाहतो की वैशाली म्हणजे बुद्धाची जे लुंबिनी, सिद्धार्थ गौतमाचे जन्मस्थान जे लुंबिनी वन आहे आणि कपिलवस्तू या ठिकाणी सुद्धा काही राजा शुद्धोधनाचे, काही राजमहालाचे ते बालपण त्या ठिकाणी कपिलवस्तूला गेलेला आहे. तर त्याचे अवशेष प्राप्त झालेले आहेत. पण वर्धमान महावीराचा जन्म ज्या वैशालीच्या परिसरामध्ये झालेला आहे, पण वर्धमान महावीराचे जे वडील होते राजा सिद्धार्थ राजा, तर त्यांच्या काही अवशेष अजूनपर्यंत वैशालीला उत्खननात प्राप्त झालेले नाही आहे. आणि आपण पाहतो की तथागत बुद्धांचे शेवटचे भोजन हे पावाला झालेले आहे, पावापुरी. आता पावा ही कोण होती? जे मल्ल लोक होते. मल्लांच्या 3 राजधान्या होत्या. एक प्रमुख राजधानी होती कुशीनगर, दुसरी होती अनुप्रिया आणि मल्लांची आणखी एक राजधानी पावा किंवा तिला पावापुरी म्हणतात. तर ही पावापुरी, या पावापुरीला तथागत भगवान बुद्धांनी शेवटचे भोजन चुंद लोहाराच्या ठिकाणी ग्रहण केलेले होते.
पावा या शब्दाचा अर्थ बासुरी सुद्धा होते. आणि आपल्या भारतामध्ये गुजरात राज्यामध्ये पावागड नावाचे ठिकाण आहे. पावागड हे सुद्धा बुद्धिस्ट ठिकाण आहे, त्या ठिकाणी मी गेलेलो आहोत. तर हे पावापुरीवरूनच ते पावागड वगैरे नंतर नाव तयार झालेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे या पावाला बुद्धाने या पावा ठिकाणीच चुंदरवाराचं शेवटचं भोजन बुद्धाने ग्रहण केलं. आणि या पावापुरीला वर्धमान महावीराचं परिनिर्वाण झालेलं आहे. बघा, म्हणजे बुद्धाचं शेवटचं पूजन पावापुरीला, पावाला, आणि बुद्धा म्हणजे महावीरांचं परिनिर्वाण पावापुरीला झालेलं आहे आम्रवनामध्ये. तर आपण लक्षात घेऊया की महावीर त्यांचं जे बालपणीचं नाव मी आधी सांगितल्याप्रमाणे वर्धमान होतं. त्यांची पत्नी यशोदा, मुलगी प्रियदर्शिनी, राजा सिद्धार्थ हे महावीरांच्या वडिलांचं नाव. तर वर्धमान हा एक भिक्खू होता. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी फरक एवढाच आहे की वर्धमान महावीराला मुलगी दाखवलेली आहे, तिचं नाव प्रियदर्शिनी दाखवलेलं आहे. आणि बुद्धाला राहुल हा मुलगा दाखवलेला आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीनं नावामध्ये सुद्धा साधर्म्य आपल्याला दिसतो. आणि 28 बुद्धांची जी मान्यता मानत असतो त्याच्यामध्ये सुद्धा महावीरो असा हा शब्द विशेषण म्हणून आलेला आहे मान्यतेप्रमाणे. तर परमवीर कोणाला म्हणावं तरी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांचे जगामध्ये बुद्ध गुण गाथावली आहे, बुद्ध सहस्त्र नामावली आहे. बुद्ध सहस्त्र नामावलीच काही लोकांनी मग विष्णू सहस्त्र नामावली बनवलेली आहे. बुद्धांचे सहस्त्र नाव आपल्याला त्यांच्या विशेष गुणाकर्मामुळे आपल्याला त्यांना ते प्राप्त झाले आहे. बुद्धा एवढे नाव जगामध्ये कोणालाही नाही आहे. तर बुद्धाला महावीरो सुद्धा म्हणतात, बुद्धालाच एकवीरा सुद्धा म्हणतात. एकवीर आपल्या महाराष्ट्रामध्ये जी कोलीय वंशाची जी एकवीरा देवी आहे कारल्याच्या बुद्धलेणीतली, तर ती एकवीरा म्हणतात तिला. एकवीरा कोणाला म्हटलेला, एक वीर कोणाला म्हटलेला आहे आणि एक वीरा कोणाला म्हटलेला आहे, तर एका वीराला म्हणजे सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्धाला एका वीराला जन्म देणारी एकवीरा कोलीय वंशी महामाया तिचाच मुलगा, म्हणजे हाच तो एकवीर, म्हणजेच हाच तो महावीर तथागत बुद्ध. बुद्धालाच महावीर सुद्धा म्हटल्या जात असतं. आणि म्हणून दक्षिण भारतामध्ये वीर पुरुष दत्त नावाचा एक बुद्धिस्ट राजा सुद्धा होऊन गेलेला आहे, वीर पुरुष दत्त. आणि बुद्धाला सम्राट अशोकाला धम्मवीर सुद्धा म्हणतात. धम्मवीर जसं छत्रपती संभाजी राजांना म्हणतात, तर बुद्धालाही धम्मवीर म्हणतात. सम्राट अशोकालाही सुद्धा धम्मवीर म्हटलेलं जातं. आणखी बौद्ध साहित्याचं आणि जैन साहित्याचं वाचन केलं तर आपल्याला माहित पडतं, महासुफीन सुत्त राजा प्रसेनजिताला 16 प्रकारचे स्वप्न पडतात. त्याचं खूप मस्त कहाणी आहे. राजा प्रसेनजिताला 16 प्रकारची स्वप्न पडतात. आता ही 16 प्रकारची स्वप्न बौद्ध धर्मामध्ये राजा प्रसेनजिताला पडतात, पण ही 16 प्रकारची स्वप्न जैन साहित्यामध्ये जी वर्धमान महावीराची आई आहे त्रिशिला देवी, हिला 16 स्वप्न पडताना दाखवलेले आहे. ते 16 स्वप्न ती सांगत असते. तर हे आपल्याला साधर्म्य थोडं जाणवतं. तर बुद्धाच्या काळामध्ये निगंठनाथ बुद्ध पंथ म्हणजे वर्धमान महावीर हे नावच अलीकडलं आहे, जैन धर्म हे नावच अलीकडलेलं आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर जैन धर्म हे आधुनिक नाव आहे. बुद्धाच्या काळामध्ये तो निगंठनाथ बुद्धाचा एक छोटा काही उत्तर भारतामध्ये तो एक पंथ होता. आज तो जैन धर्म म्हणून विकसित झालेला आहे. परंतु जैन धर्म जरी बुद्ध आणि महावीर समकालीन जरी असले तरी जैन धर्म जगामध्ये तितका पसरलेला नाही. त्याला कारण आहे की तो अतिवादी होता, कायाक्लेशकारक होता आणि राजे महाराजांना उपासक उपासिकांना तो तितका परवडणारा नव्हता, कारण कठीणतम होता. अशा पद्धतीनं बुद्धाचा धम्म हा मध्यम मार्गी होता. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माला बुद्धाच्या हयातीतच राजाश्रय मिळाला. आणि बुद्धाच्या नंतर सुद्धा अनेक राजे महाराजांनी बुद्ध धम्म अनुसरून जगभर बुद्ध धम्माचा प्रचार केला. परंतु जैन धर्माला तितकासा राजाश्रय मिळाला नाही.
त्यामुळे जैन धर्म हा फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला होता आणि आजही जैन धर्म भारतापुरताच मर्यादित आहे. आता तर जैन धर्म हा विकृत झालेला आहे, तोही सुद्धा ब्राह्मणी धर्मामध्ये कन्वर्ट झाल्यासारखं वाटतं. म्हणजे जैन धर्माचं खरं शुद्ध स्वरूप आता राहिलेलं नाही आहे. तर आपण भगवान म्हणजे जो जीन शब्द आहे, जैन शब्द म्हणजेच पालीमध्ये त्याला जीन म्हणतात. जीन म्हणजे काय? जीन म्हणजे जिंकणारा, ज्यांनी आपल्या संपूर्ण इंद्रियांना जिंकलेला आहे. बुद्धालाच म्हणजे जितेंद्रिय हा शब्द ऐकला असेल तर जितेंद्रिय कोणाला म्हणतात? ज्यांनी आपल्या इंद्रियांना जिंकलेला आहे. बुद्धालाच जितेंद्रिय म्हणतात आणि बुद्धाला जीन मुनी सुद्धा म्हणतात. जीन हा शब्द पाली आहे. जीन या शब्दावरूनच जैन शब्द तयार झालेला आहे. तर आपण महापरित्राण पाठाच्या पुस्तकामध्ये आपण जीन शब्द म्हणजे जीन म्हणजे जैन, जीन पंजर गाथा आहे किंवा आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचतो जीन सावक, बुद्धालाच जीन सावक सुद्धा म्हटलेलं आहे. जिनानुबल हे सुद्धा बुद्धाचं नाव आहे. दसबल तर आहेच, पण जिनानुबल सुद्धा बुद्धाला म्हणतात, दसबलधारी. जिनानुभावेनं म्हणजे जिन सावक, जिनानुबल आणि जिनानुभावेनं हे शब्द आपल्याला जिन पंजर गाथांमध्ये आपल्याला सापडतात. जिन मुनी बुद्धालाच म्हटले जातात. जिन मुनी हे नाव बुद्धाचंच आहे. मुनी सुद्धा आहे भगवान बुद्धांचं. साक्य मुनी, महामुनी आणि जिन मुनी, नागमुनी, मुनींचाही मुनी असं बुद्धाला म्हटलं जातं. मुनीसरा, मुनी श्रेष्ठ किंवा मुनिराज सावक म्हणतो आपण. हे सगळी बुद्धांचीच विशेषण आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, अजिंठा लेणीमध्ये सुद्धा बुद्धाला मुनींद्रनाथ बुद्ध असा उल्लेख आलेला आहे. अजिंठा लेणीमध्ये जो पाली प्राकृत अभिलेख आहे त्याच्यामध्ये मुनींद्रनाथ बुद्ध असं म्हटलेलं आहे. आपण जयमंगलठ गाथामध्ये सुद्धा मुनिंदो म्हणतो. मुनिंदो म्हणजे ज्यांचं मनाचंही मौन आहे. मुनिंदो बुद्धालाच म्हटलं जातं. मुनिंदो म्हणजे मुनिंद्र. आणि जो विक्रमादित्य हा बुद्धिस्ट राजा होता, पण त्याचा आता ब्राह्मणीकरण झालेला आहे, त्याचा विषय वेगळा आहे. तर विक्रमादित्याच्या दरबारामध्ये जो अमरकोश ग्रंथ आहे, अमरसिंह नावाच्या बौद्धाचार्याने लिहिलेला आहे. तर या अमरकोश ग्रंथामध्ये सुद्धा बुद्धाला मुनिंद्र या नावाने अमरसिंहाने उल्लेखित केलेला आहे. आर्य मुनी सुद्धा बुद्धाला म्हणतात. आर्यनाथ सुद्धा बुद्धालाच म्हटलं जातं. आणि भगवान बुद्धाचं मुनी सुद्धा सुत्त निपातामध्ये सापडते. मुनी कोण आहे हे आपल्याला मुनी सुत्तावरून जाणतात. आता जिन मुनी, जिन सावक, जिन पुत्र आणि भिक्खुपित्र. आणि गुप्त काळामध्ये जिनगुप्त नावाचा एक अर्हत भिक्खू सुद्धा होऊन गेला. नालंदा विद्यापीठाचा तो कुलगुरू होते. आणि आपण मिलिंद प्रश्नाचं जर वाचन केलं तर मिलिंद प्रश्नामध्ये जसं आपण बुद्ध शासन म्हणतो, धम्म शासन म्हणतो, त्याच पद्धतीनं मिलिंद प्रश्नाचं जेव्हा आपण वाचन करतो तर बुद्धाच्या शासनाला जिन शासन असा शब्द मिलिंद प्रश्नामध्ये आलेला आहे. जिन शासन म्हणजेच बुद्धाचं शासन. जिन म्हणजे जिंकणारा, ज्यांनी आपल्या मनातील दुष्ट विचारांवर विजय प्राप्त केलेला आहे, ज्यांनी जिंकलेला आहे, तर त्यांनाच जिन सावक. जिन हा शब्दच मुळातच पाली आहे. आणि म्हणून आजही जैन धर्मामध्ये जय जिनेंद्र म्हटलं जातं. जिनेंद्र हा शब्द एका भिक्खूचं नाव सुद्धा जिनेंद्र आहे. आणि जितवा मुनिंदो हा जो शब्द आपण म्हणत असतो, तर जिन हा शब्द मुळातच पाली आहे, धम्मलिपीतला शब्द आहे. बुद्धालाच जिन सावक म्हणतात, जिन मुनी म्हणतात किंवा मुनिंद नाथ म्हणतात. तर आपण पाहिलं असेल की बोधगयेची जिला वाराणसीला दिलेलं होतं कुमारदेवी, गहडवाल वंशाची राणी, सम्राट राजा जयचंद यांची दादी होती, तिचं नाव होतं कुमारदेवी. तर ही कुमारदेवी तिला वाराणसीला देण्यात आलं होतं. तर तिने सारनाथचा जो धम्मस्तूप आहे त्या ठिकाणी तिने 9 मंजिला बुद्ध विहार बांधलं होतं, 9 मजल्याचं. तर त्या बुद्ध विहाराला तिनं नाव दिलं होतं धम्मचक्र जीन महाविहार. म्हणजे इथंही जीन हा शब्द तुम्हाला दिसतो. कुमारदेवीनं 9 मजल्याचं जे बुद्ध विहार बांधलं होतं सारनाथला, त्याचे अवशेष तुम्हाला तिथं दिसते. तिचा शिलालेखही आहे.
सारनाथला कधी गेलं तर तिनं जे 9 मजल्याचं बुद्ध विहार बांधलं होतं महाराणी बौद्ध राणी कुमार देवीनं, तर त्या विहाराचे नाव बघा काय आहे, धम्मचक्र जीन महाविहार, म्हणजे तिथेही जीन हा शब्द आलेला आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे. जिंतूर हा जिल्हा आहे. जिन म्हणजे कोणाला म्हणतात, जिंकणारा. बुद्धाला जिंतूर म्हणतात. नंतर महावीराला सुद्धा ते विशेषण लावण्यात आलेलं आहे. जिंतूरच्या ठिकाणी काही बुद्धिस्ट लेण्या सुद्धा आहे. ते परभणी जिल्ह्यामध्ये आहे. परभणी हे नाव अलीकडचं नाव आहे. त्याचं प्राचीन नाव तर आपल्याला माहितच असेल, परंतु ते परभणी नसून ते धम्म पर्वणी आहे. म्हणजे धम्म पब्बनी, म्हणजे जिथं धम्माची पर्वणी, म्हणजे जिथं धम्म सांगितल्या जात होता त्याला धम्म पर्वणी म्हणतात. धम्म पर्वणी, धम्म पब्बनी वनस्ते नंतर मग परभणी झालेला आहे. आणि आपल्या मध्य प्रदेशामध्ये मध्य प्रदेशाला बुद्धाच्या काळामध्ये अवंती महाजनपद म्हणायचे. तर या अवंती महाजनपदाची जी राजधानी होती उज्जैन. आता उज्जैन हे जे ठिकाण आहे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आता उज्जैन या शब्दामध्ये सुद्धा जैन हा शब्द दिसतो. तर उज्जैन हा शब्द साचीच्या स्तूपावर उज्जयिनी हा शब्द आलेला आहे धम्मलिपीमध्ये. उज्जयिनी, उज्जयिनी हा पाली शब्द आहे, संस्कृत शब्द आहे उज्जैन. तर उज्जैन असा शब्द जर आपण उच्चारला तर आपल्याला वाटतं की ती जैनांची नगरी असेल, परंतु ती बुद्धिस्ट नगरी आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. कारण या उज्जैनला सम्राट अशोकाने 15 वर्ष राज्य केलं आहे. आजही वैश्या टेकडीचा बौद्ध स्तूप आपल्याला उज्जैनला दिसतो. आणि अमरकोश मध्ये सुद्धा अमरसिंहाने जिज्जिनो जिल्लोक जिज्जिन असा उल्लेख केलेला आहे. आणि अल्बरुनीने सुद्धा, अल्बरुनी ज्यांची भारत यात्रामध्ये सुद्धा बुद्धाला त्यांनी जिन असं काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. निगंठनाथ पुत्त, बुद्धाने वर्धमान महावीराला निगंठनाथ पुत्त म्हटलेला आहे. निगंठ जसं 3 प्रकारचे उपोसत सूत्रामध्ये सांगितलंय विशाखाला. निगंठ उपोसत 3 प्रकारचे, गोपाल अर्य उपोसत आणि निगंठ उपोसत. तर हे निगंठ उपोसत हे जैन मुनी करायचे चातुर्यामध्ये 4 महिने. तर निगंठ म्हणजे जे नागडे राहतात, ज्यांच्या अंगावर कापड नाही, तर निगंठ नाथ पुत्त, पुत्त म्हणजे काय, पुत्र. आणि नाथ म्हणजे काय, नाथ हे बुद्धाचंच विशेषण आहे. आपण म्हणतो ना, अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया, लोकनाथे न पूजिता. बुद्धालाच लोकनाथ, बुद्धालाच सारनाथ म्हणतात. जिथे बुद्धाने आपल्या धम्माचा पहिल्यांदा सार कथन केला म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. बुद्धाला नाथ म्हणतात. नाथ म्हणजे काय, लोकनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ. म्हणजे लोकनाथ, सारनाथ, जगन्नाथ, विश्वनाथ, त्रिलोकनाथ, मुनींद्रनाथ, नागनाथ, आदित्यनाथ, सिंहनाथ, वैद्यनाथ, सोमनाथ, आलोकनाथ, आर्यनाथ, रूपनाथ, आदिनाथ, एकनाथ आणि सिद्धनाथ हे बुद्धाचे विशेषण आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून बुद्धालाच अत्तही अत्तनो नाथो. आजही आपण नेपाळ देशामध्ये गेलो तर हे नेपाळ देशामध्ये तर मोठी मोठी महाविहार आहे, स्तूपा आहे. त्या स्तूपांची नावं नेपाळमध्ये स्वयंभूनाथ स्तूप आहे, म्हणजे नाथ स्वयंभूनाथ, बुद्धनाथ, मैत्रेयनाथ, पशुपतीनाथ, हे सगळे वज्रे आणि बुद्ध विहार आपल्याला नाथ या नावावरून दिसतात. बुद्धालाच महाकारुणिको नाथो, बुद्धालाच महाकारुणिको नाथो असं म्हटलेलं आहे. अनाथांचा नाथ असंच बुद्धाला म्हटलेलं आहे. आणि या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही नाथपंथी होऊन गेले आहे हे प्राचीन काळातले महायानी भिक्खूच आहे. म्हणजे उत्तरवर्ती बुद्धिझमची ते भिक्खूंचीच नक्कल आहे. नाथपंथी, नाथपंथी मधूनच झालेला आदिनाथपंथी, महानुभावपंथी हे प्राचीन काळातले बुद्धिस्टच आहे. नाथ फक्त बुद्धालाच विशेषण लागतं. आणि म्हणून इथे सुद्धा वर्धमान महावीराला सुद्धा निगंठनाथ पुत्त म्हणतात. कारण आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहतो पुत्त, जसं सारीपुत्ताला सारीचा असल्यामुळे त्याला सारीपुत्त म्हणतात, पाटलीपुत्त किंवा मग गौतमी पुत्त किंवा राजपुत्त, सूतपुत्त किंवा मग नंतर मोगली पुत्त, तर हे शब्द आपल्याला दिसतात. आता आपण जैन धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये आपण फरक जाणूया की बौद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये एक पदवी आहे, एक अवस्था आहे सर्वोच्च. ती अवस्था म्हणजे अरहत अवस्था. पाली शब्द आहे अरहत, काही लोक अरहंत म्हणतात. अरहंत शब्द संस्कृत आहे, ओरिजिनल पाली शब्द आहे अरहत. अरहत म्हटलं पाहिजे ना आपण पालीमध्ये. तर जैन धर्मामध्ये सुद्धा अरिहंत आहे.
तर आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे वर्धमान महावीर आणि बुद्धाच्या संदर्भात. वर्धमान महावीर फक्त अरहत पदापर्यंत गेले, ते बोधिसत्वही नाही, ते बुद्धही बनले नाही. म्हणून बुद्धा म्हणजे ते फक्त अरहत पदापर्यंतच गेले वर्धमान महावीर, ते बुद्ध नाही बनले. बुद्ध म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञानी पुरुष, लक्षात घ्यायचं आहे. आणि वर्धमान महावीराला आणि बुद्धाला आणखी एक विशेषण लावलं जातं, ते म्हणजे कोणतं? भगवान. वास्तविक पाहता भगवान भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इतिपिसो भगवा, बुद्धालाच भगवान हा शब्द लागला जातो. जैन आणि वर्धमान महावीराला आणि काही लोक गणपतीला सुद्धा आता ते विशेषण द्यायला लागलेले आहे, ब्राह्मणवादी लोक. सर्वज्ञ, सर्वज्ञ जे अमरकोश अमरसिंहानं लिहिलेली आहे, तर त्यांच्यामध्ये बुद्धाला सर्वज्ञ म्हणलेलं आहे. बुद्धाला सर्वज्ञ म्हणतात, आदी मध्य अंताचं ज्यांना नॉलेज आहे. आणि म्हणून पालीमध्ये शब्द आहे त्याच्यासाठी सब्बन्यू. सब्बन्यू म्हणजेच सर्वज्ञ, ज्यांना सर्वज्ञ नॉलेज आहे, सर्वोच्च ज्ञानी आहे. तर महावीराला सुद्धा सर्वज्ञ म्हणून लावलं जातं, तर बुद्धाला सर्वज्ञ असं म्हटलं जातं. बुद्धाला महावीरांना महावीर स्वामी हाही शब्द लावला जातो. तर आपणही नमस्सामी म्हणतो. सामी म्हणजे स्वामी होते, स्वामी म्हणजे काय? राजा, बोधी राजा. तर बुद्धाला सुद्धा सामी हा तेलुगू जरी शब्द वाटला असेल, पण सामी हा मुळातच पाली शब्द आहे. सामी म्हणजे काय? आजही आपण रामा सामी म्हणतो, किंवा दक्षिण भारतामध्ये सामी सामी आपण जे सॉन्ग वगैरे ऐकतो, तर सामी बुद्धालाच म्हणतात. स्वामी हे बुद्धाचं विशेषण होतं. नंतरच्या काळामध्ये ते मग पतीला म्हणजे पती म्हणजे काय? जो तिचा पती आहे, स्त्री पतीला स्वामी म्हणायला लागले. पण स्वामी किंवा सामी, सामी शब्द पाली आहे, स्वामी हा शब्द संस्कृत मध्ये आहे. तर बुद्धालाच नमस्सामी म्हणतात आपण. सामी हा शब्द पाली आहे, बुद्धालाच नमस्सामी असं म्हटलं जातं. वर्धमान महावीर आणि भगवान बुद्धांमध्ये एक विशेषण म्हणजे भगवान महावीराचं जे चिन्ह आहे ते सिंह आहे. आणि आपल्याला माहित आहे की बुद्धाच्या आजोबाचे नाव सिंह हनु होते, सिंह हनु. आणि शाक्य सिंह, नरसिंह किंवा सिंहनाद हे बुद्धालाच म्हटलं जातं. बुद्धाचं सिंहनाद सूत्र सुद्धा आहे. आणि बुद्धाने जे प्रथम उपदेश केलेला आहे सारनाथ, त्याला सिंहनाद सूत्र असं म्हटलं जातं. बौद्ध धर्मामध्ये आणखी आणि जैन धर्मामध्ये साधर्म्य बघा, एक आकड्याच्या संदर्भामध्ये बौद्ध धर्मामध्ये बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण, या 24 गुणाचं धम्मचक्र आहे. काही लोक ते प्रातिथ्य समुत्पाद आणि तिक्कपठणाशी जोडतात. असो, तर हे 24 साऱ्याचं जे अशोक चक्र आहे ते धम्मचक्र आहे. तर हे 24 साऱ्याचं धम्मचक्र बुद्धाचं आहे. आणि हा 24 आकडा पकडून 24 तीर्थंकर आपल्याला जैन धर्मामध्ये दिसतात. म्हणजे 24 तीर्थंकर, 24वा तीर्थंकर म्हणजे वर्धमान महावीर होय. तर 24 हे काय आहे? बुद्ध धम्म संघ 3 त्रिरत्न गुणांचे 24 गुण. तर लक्षात घ्या, तर 24 तीर्थंकर आणि 24 साऱ्याचं धम्मचक्र याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित पडतं. जसा बौद्ध धर्मामध्ये ही श्रमण परंपराच आहे, जैन धर्म ही श्रमण परंपरा आहे, श्रमावर जगणारी लोक. आणि म्हणून चातुर्याम संवरवाद, चातुर्याम संवरवाद म्हणजे ज्याप्रमाणे बौद्ध भिक्षूंचा 3 महिन्याचा वर्षावास असतो, आखाडी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा, तसाच जैन मुनीचा सुद्धा वर्षावास असतो. त्याला चातुर्याम संवरवाद म्हणतात. म्हणजे 4 महिने असतात. भिक्खूंचाही 4 महिने असतो, वर्षावास 3 महिने असतो, पण प्रवारणेचा दिवस 1 महिना चालत असतो. पण हे सारखं वाटते आपल्याला चातुर्याम संवरवाद जैनांचा, आणि आपल्या सुद्धा चातुर्मास म्हणजेच वर्षावासाचे ते महिने. आणखी एक लक्षात घ्यायचं आहे, अष्टपरिस्कार. जैन धर्मामध्ये जे मुनी असतात ते जन्माला आले तसेच नागडे राहतात, दीक्षा घेतात. परंतु बौद्ध धर्मामध्ये आपण लक्षात गेलाय की अष्टपरिस्कार बुद्धाने दिलेले आहे. अष्टपरिस्कार म्हणजे आपल्याला माहित आहे भिक्खूंना जे चिवर आहे, संघाटी आहे, अंतर्वासक आहे, भिक्षापात्र आहे, पाणी गाळण्याचा कापड आहे, वस्त्र आहे, करगोटा आहे, किंवा त्याच्या काही 8 वस्तू आहे, त्याला अष्टपरिस्कार म्हणतात. ते भिक्खूंना आहे. म्हणजे थंडी, ऊन, वारा, पाऊस, डास, मच्छर याच्यापासून संरक्षण व्हावं, लाज लज्जा ढाकण्यासाठी, शरीर झाकण्यासाठी, थंडी, ऊन, पावसापासून रक्षण करण्यासाठी भगवान बुद्धाने हे भिक्षा पात्र, हे चिवर, हे सगळे 8 वस्तू दिलेले आहे. पण जैन मुनींना ह्या वस्तू नाही, ते नागडे राहतात, हे लक्षात घ्या. आणि बौद्ध भिक्खू लोक काय करतात? दाढीचे, डोक्याचे, मिशीची केस किंवा काखेतील केस असतात ते वस्त्रा भगवान बुद्धाने दिला. पण जैन मुनी काय करतात? आपल्या डोक्याचे, दाढीचे, मिशीचे केस स्वतःच्या हाताने उपडतात. बघा, हा एक फरक आहे.
म्हणजे बुद्धाने भिक्खू संघाला अष्टपरिस्कार दिलेला आहे, पण जैन मुनींना अष्टपरिस्कार नाही, त्यांना भिक्षापात्र सुद्धा नसते. ते उपास त्यांच्या ज्या श्रावक श्राविका असतात त्यांच्या जैन मुनीच्या हातामध्ये घास ठेवतात, ते तेवढं खाल्लं का पुन्हा त्याच्यात घास ठेवतात, तर अशी परंपरा आहे. पण बुद्धाने मात्र भिक्खूला भिक्षापात्र दिलेलं आहे, कारण बुद्धाचा मार्ग हा मध्यम मार्गी आहे. आणखी एक गोष्ट, जैन धर्मामध्ये त्रिरत्ने आहेत, तर बौद्ध धर्मामध्ये आता त्रिरत्ने, जैन धर्मामध्ये त्रिरत्ने कोणती आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण आहे. पण बौद्ध धर्मामध्ये त्रिरत्नाला कोणाला म्हटलं आहे? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, याला त्रिरत्न म्हटलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये पंचशील आहे, 5 शिले आहे. तर जैन धर्मामध्ये पंचमहाव्रते आहे. पंचमहाव्रते जैन धर्मात आणि बुद्ध धर्मामध्ये पंचशील आहे. परंतु 5वं शील मात्र जैन धर्मामध्ये पंचमहाव्रतेमध्ये नाही आहे. 5वं शील म्हणजे काय? सुरा मेरय मज्ज. पण बुद्धाने या सुरा मेरय मज्जेला महत्वाचं फाउंडेशन मानलेलं आहे, म्हणजे दारू पिऊ नये. म्हणजे पंचमहाव्रतामध्ये हत्या, म्हणजे पंचशिलामध्ये हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, चाडी चुगली करू नये, व्याभिचार करू नये, खोटे बोलू नये, दारू पिऊ नये, हे सांगितलेलं आहे. पण जैन वर्धमान महावीराने पंचमहाव्रतेमध्ये हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, व्याभिचार करू नये, हे इथपर्यंत ठीक आहे, हे बुद्धाचंच आहे. परंतु लक्षात घ्या, 5वं शील नाही आहे, सुरा मेरय, आणि हे 5वं शील तर किती गरज आहे. पण हा एक फरक आहे. म्हणून जैनांचे वर्धमान महावीरांचं पंचमहाव्रत आहे, पंचमहाव्रते, आणि बुद्धाचे 5 शील आहे. तर फरक एवढाच आहे की 5वं शील त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. आर्य अष्टांगिक मार्ग नाही. बुद्धाने दुःख निवारण्याचा निरोधगामिनी जो मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हा आर्य अष्टांगिक मार्ग वर्धमान महावीरांना गवसलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, तसंही पाहत म्हटलं तर वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर आहे. ऋषभदेव हे खरे जैन धर्माचे संस्थापक आहे. महावीर सुखा, आणि तसंही बघतो म्हटलं तर बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना नाही केलेली आहे. बुद्ध म्हणतात सुखा सद्धम देसना, मी सुखदायक सद्धम्माची सत्य देसना केलेली आहे या जगाला. दुसरी गोष्ट, महावीर वर्धमान महावीर हे निरीश्वरवादी होते. ईश्वराची कल्पना त्यांना मान्य नव्हती, म्हणजे ईश्वराशी निरीश्वरवादी होते वर्धमान महावीर. म्हणजे त्यांनी हे जग ईश्वराने देवाने निर्माण केले हे वर्धमान महावीरालाही मान्य नव्हते. पण आजचे जैन अनुयायी हे ब्राह्मणी धर्माला, हिंदू धर्माला बळी पडल्यामुळे ते लोक सुद्धा, म्हणजे ओरिजिनल जैन धर्म सध्या भारतात अजिबात नाही, तो सुद्धा ब्राह्मणीकरण त्या जैन धर्माचा झालेला आहे. म्हणजे जैन धर्माच्या घरी तुम्हाला 33 कोटी देवी देवता दिसतात. हिंदूंचे, ब्राह्मणांचे सण तेही करतात. म्हणून जैन धर्म शुद्ध रूपाने आजही आपल्याला दिसत नाही. वर्धमान महावीराने ईश्वराची सत्ता नाकारली होती. ईश्वर नाही, देव नाही, कुठल्याही ईश्वराने हे जग निर्माण केलेलं नाही. म्हणून वर्धमान महावीराने ईश्वर नाकारला पण आत्मा स्वीकारला, हा एक फरक आहे. म्हणजे वर्धमान महावीराने ईश्वराची सत्ता, ईश्वराने हे जग निर्माण केला, हे म्हणजे ईश्वराला नाकारले वर्धमान महावीराने, पण आत्मा स्वीकारला. आणि मग बुद्धाने काय? ईश्वरही नाकारला आणि आत्माही नाकारलेला आहे. लक्षात घ्या, बौद्ध धर्मामध्ये आत्म्याचा पुनर्जन्म आणि आत्म्याचा कर्म सिद्धांत नाही सांगितलेला आहे, पण वर्धमान महावीराने आत्म्याचा पुनर्जन्म आणि आत्म्याचा कर्म सिद्धांत सांगितला आहे. आत्मा स्वीकारलेली आहे पण ईश्वर नाकारलेला आहे. तर हा एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. बुद्धाचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे, म्हणजे शरीराला पीडा, कायाक्लेश देणं नाही, म्हणजे एकदम टोकाचाही नाही तर एकदम उपभोगाचाही नाही, मध्यम मार्ग आहे. म्हणून तो सर्वांना आवडला होता, म्हणून बुद्धाच्या वेळी राजे महाराजांनी तो ग्रहण केला. आजही जगामध्ये फक्त बुद्ध धर्मच आहे. जैन धर्म भारताच्या पलीकडे कुठेही गेलेला नाही आहे. तर लक्षात घ्या, बुद्ध हे शाश्वतवादी, उच्छेदवादी, वास्तविकवादी या संदर्भात जे प्रश्न त्या काळामध्ये निर्माण झालेले होते, तर बुद्ध हे खऱ्या अर्थाने वास्तविकवादी, तर उच्छेदवादी नव्हते आणि ते शाश्वतवादीही नव्हते. आपण हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पाहत असतो. तर महावीरांनी आरोप लावला होता, जेव्हा जैनांचे जैन मुनी काही निघंटनाथ बुद्धाचे जे शिष्य आहे बुद्धाकडे जात होते, तर वर्धमान महावीर त्यांच्या मुनींना सांगायचे की त्यांच्याकडे जाऊ नका, ते अक्रियावादी आहे. अक्रियावादी म्हणजे ते कुठल्याही प्रकारची क्रिया सांगत नाही, पण बुद्धाने सांगितले आहे क्रिया हे केल्यानं ते प्राप्त होईल तुम्हाला, किंवा अष्टांग मार्गाचा अवलंब केल्यानं तुमच्या जीवनामध्ये
दुःख नष्ट करता येईल, तर या संदर्भात सांगितलंय. पण वर्धमान महावीरांनी बुद्धाला अक्रियावादी असल्याचा निरोप लावलेला होता. जैन धर्मामध्ये आजही व्यापारी वर्ग आपल्याला जास्त दिसतो, ते शेती व्यवसायामध्ये कमी असतात. जैन मुनी कांदा लसूण वगैरे खात नाही. कांदा लसूण गांजर मुळे ज्या काही जमिनीतल्या वस्तू आहेत ते सेवन करत नाही, कारण ते हिंसा होतात म्हणतात जमिनीतल्या त्या जीवजंतूची. कांदा लसूण वगैरे खात नाही. परंतु आपण लक्षात घेतलं, विनय पिटकामध्ये सुद्धा भगवान बुद्धानेच आजही एक संस्था भारतामध्ये काम करते. कोणती? ब्रह्मकुमारी संस्था. तर ती ब्रह्मकुमारी संस्था कांदा लसूण खात नाही. दुसरी गोष्ट, मी लहानपणी असताना महालक्ष्मीचे भोजन राहतात घरगुती, तर त्या महालक्ष्मीच्या भोजनामध्ये कांदा लसूण ते वापरत नाही तिच्या भोजनासाठी, महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी. मी अशी गोष्ट ऐकली होती. पण जेव्हा बौद्ध साहित्याचं आपण वाचन करतो विनय पिटकामध्ये, तर कांदा लसूण हे बुद्धानेच वर्ज्य केलेलं, त्याला तामसिक पदार्थ म्हटलेला आहे. कांदा लसूण खायचं नाही असं नाही बुद्धाला म्हणायचंय, पण ते औषधाच्या रूपाने बुद्धाने सांगितलेलं आहे. तर कांदा आणि लसूणाचं ते वर्ज्य करत असतात. तर मथुरेला एक पंथ होता युआन शांगच्या कालखंडामध्ये. तर इत्सिंग जेव्हा भारतात आला होता, तर तो मथुरेला गेला होता. तर मथुरेच्या विहारामध्ये काही भिक्खू त्यांनी त्यांच्या भारत यात्रा डायरीमध्ये लिहिलाय की या मथुरेचे एक असा पंथ होता मथुरेला, इत्सिंग जो बौद्ध भिक्खू चिनी प्रवासी होता, की मथुरेच्या जेव्हा भिक्खू संघामध्ये तो थांबला यश महाविहारामध्ये तिथल्या मथुरेच्या, तर तिथले भिक्खू लोक कांदा लसूण खात नव्हते. तर कांदा लसूण आणि कंदमुळे हे जैन मुनी खात नाही, रात्रीचं भोजन खात नाही आणि ते पाणी गाळून पितात. आणि तुम्हाला माहितच आहे मग ते तोंडाला ते रुमाल वगैरे बांधत असतात आणि हातामध्ये मोरपीस ठेवतात, जेणेकरून जीव जंतू रस्त्यात आले तर ते त्याला दूर करतात, हिंसा होऊ नये म्हणून. आणि म्हणून महायान परंपरामध्ये सुद्धा कांदा लसूणाला तामसिक पदार्थ याच्यासाठी म्हटलेलं आहे. पण भगवान बुद्धांनी विनय पिटकामध्ये कांदा लसूण हे औषधी सारखं सांगितलेलं आहे. आणि कांदा लसूण हे तामसिक पदार्थ, तामसिक म्हणजे काय, तमोगुण म्हणजे कामोत्तेजनाला उत्तेजना देणारे असल्यामुळे त्याच्यावर एक हे केलेलं आहे जैन धर्मामध्ये. तर दुसरी गोष्ट, हे जैन धर्म खूप कमी शेती करतात. आजीवक पंथ. आता आपण बौद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामधल्या समकालीन, तर बुद्धाच्या कालखंडामध्ये जेव्हा बुद्ध त्यांना ज्ञान प्राप्ती होत असते बौद्ध गयेला, तर तेव्हा ते रस्त्यानं सारनाथच्या दिशेनं जात असताना त्यांना आजीवक पंथाचा उपक नावाचा एक आजीवक पंथाचा शिष्य रस्त्यामध्ये भेटत असतो. तर आजीवक पंथ, बुद्धाच्या काळामध्ये जो आजीवक पंथ होता मख्खली गोशालचा, ते आजीवक पंथाचे लोक सुद्धा नागडे राहत होते आणि जैन निघंटनाथ पुत्ताचे सुद्धा नागडेच राहत होते. तर लक्षात घ्या, बुद्धाच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं, उत्तर विहार अट्टकथामध्ये पिप्पलीवंचे मौर्य, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये पिप्पलीवंचे मौर्य होते आणि अंगार स्तूप त्यांनी बांधलेला होता. बुद्धाच्या काळापासूनच पिप्पलीवंचे मौर्य हे मुळातच बुद्धिस्ट होते आणि त्यांनी बुद्धांच्या अस्थींवर त्यांनी अंगार स्तूप बांधलेला होता. जसं की म्हणजे आता आपण असं बघूया की चंद्रगुप्त मौर्य, तर चंद्रगुप्त मौर्य हे जैन धर्म त्यांनी स्वीकारला होता. भद्रभाऊ नावाच्या जैन मुनींना ते श्रावण बेलगोला या ठिकाणी गेले. हे आपण जाणून घेणार आहोत की चंद्रगुप्त मौर्य हे जैन होते की बुद्धिस्ट होते. चंद्रगुप्त मौर्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्यांना जैन धर्माचा अनुयायी म्हणून सांगितलं जातं. तर परंतु चंद्रगुप्त मौर्य हे मुळातच बुद्धिस्ट होते. कारण आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर पाहिला तर आपल्याला वाटतं बुद्धाच्या काळामध्ये, म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पिप्पलीवंचे मौर्य हा शब्द आलेला आहे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पिप्पलीवंच्या मौर्यांनी बुद्धांच्या अस्थींवर अंगार स्तूप निर्माण केलेला होता. हे लक्षात घ्या, अंगार स्तूप. तर ते पिप्पलीवंच्या मौर्यानं, या पिप्पलीवंच्या मौर्यांचीच वंशज म्हणजे हे उत्तर विहार अट्टकथामध्ये आलेला आहे. त्या पिप्पलीवंच्या मौर्याचा जो वंशज आहे चंद्रवर्धन मौर्य, चंद्रवर्धन मौर्य हा बुद्धिस्टच होता. बुद्धाच्या वेळीच मौर्य घराणं होतं, मौर्य घराणे बुद्धिस्ट होतं. चंद्रवर्धन मौर्याचाच मुलगा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हाही बुद्धिस्टच होता, लक्षात घ्या. आणि चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार मौर्य, संप्रती मौर्य आणि जे काही 10 मौर्य राज्य होऊन गेलेले आहे हे संपूर्ण बुद्धिस्टच होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून चंद्रगुप्त मौर्याला काही लोक जैन होता हे म्हणणे चुकीची गोष्ट आहे.
परंतु त्यांचे मौर्य घराणे हे थोड्याफार प्रमाणात आजीवक पंथाकडे होतं. नंतर ते बुद्धिस्ट झालं, कारण आजीवक पंथासाठी त्यांनी बराबर बुद्ध लेणींमध्ये ते शिलालेख आपल्याला प्राप्त होत असतात. चंद्रगुप्ताचे गुरु चाणक्य ब्राह्मण दाखवल्या गेलेला आहे. म्हणजे इंडिका जी मेगास्थनीजने लिहिलेली आहे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात, त्यांनी मेगास्थनीजने इंडिका दरबारामध्ये चाणक्य कौटिल्याचा उल्लेखच नाही. चंद्रगुप्त मौर्याचे ब्राह्मण गुरु होते, त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांनी सगळं अखंड भारत निर्माण केला. तर ही चुकीची गोष्ट आहे. चाणक्य एक फर्जी कॅरेक्टर आहे, लक्षात घ्या. म्हणून मौर्य घराण्याचा संप्रती मौर्य आणि चंद्रगुप्त मौर्य हे जैन अनुयायी होते असं जे सांगितलं जातं, ही चुकीची गोष्ट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते बुद्धिस्टच राजे होते. आणि या मौर्य घराण्याची आणखी एक शाखा होती चित्तोडगड राजस्थानला, चित्रांगद मौर्य. हे सुद्धा जैन नव्हते, बुद्धिस्टच होते, लक्षात घ्यायचं आहे. तर आणखी एक साधर्म्य म्हणजे वर्तमान महावीराने आणि तथागत बुद्धाने आपल्या धर्माचा प्रचार उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केलेला होता. परंतु भगवान बुद्धाचा धम्म संपूर्ण जगभर पसरला, पण जैन धर्म आजही पसरलेला नाही. उलट बुद्धाचा धम्म वाढीस लागल्यामुळे आपण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ बौद्ध साहित्यामध्ये जर घेतलं तर जैन निघंटांनी बुद्धाविषयी आणि भिक्खूविषयी अनेक षड्यंत्र आपल्याला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये दिसतात. जसं की आपण पाहिलेलं आहे की भगवान बुद्धांची महाउपासिका जी विशाखा आहे ती बुद्धिस्ट परिवारातली असते, पण ज्या श्रावस्तीला तिला देण्यात येतं जैन परिवारामध्ये. मिगार सेठ हा जैन अनुयायी असतो, पुण्यवर्धन त्याचा मुलगा हाही जैन अनुयायी असतो, पण त्या संपूर्ण जैन कुटुंबाला विशाखा बुद्धिस्ट बनवत असते, हे लक्षात घ्या. तरी आपण दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये काही निगंठ म्हणजे जैन मुनी बुद्धाच्या धम्माला हानी पोहोचण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये बुद्धानिज धम्मामध्ये पाहतो की भगवंताचा धम्म जसा वाढीस लागला होता तर जैन मुनींना कोणी भोजन देत नव्हतं, आदर सत्कार करत नव्हते. त्यावेळी जैन साधूंनी एक षड्यंत्र केलं होतं. काय? सुंदरी नावाच्या एका स्त्रीला जेतवनामध्ये ते पाठवायचे संध्याकाळी नट्टापट्टा श्रृंगार करून, आणि एक दिवस बुद्धाला आळ करण्यासाठी मग ती लोक तिकून येत असताना संध्याकाळच्या वेळेला जायची आणि रात्रभर तिथे राहायची आणि सकाळी उठून यायची. तर लोक तिला विचारायचे तू रात्रभर कुठे होतीस? तर ती म्हणायची मी तथागत भगवान बुद्धांच्या जेतवनामध्ये मुलगंध कुटीरामध्ये बुद्धाच्या सोबत होत असं. म्हणजे अशा पद्धतीनं सुंदरीचा काही दिवस ते तिला जैन साधूंनी ते काही पैसे देऊन तिला ते सांगितलं बुद्धाची बदनामी करण्यासाठी, आणि नंतर सुंदरीची हत्या करतात ते जैन मुनी निघंटनाथ बुद्धाचे अनुयायी, आणि सुंदरीचं प्रेत जेतवनाच्या झाडाझुडपात टाकून देतात की बुद्धावर आणि बुद्ध भिक्खू संघावर आरोप आला पाहिजे. परंतु नंतर त्या सुंदरीला मारण्यासाठी जे काही गुंडे पाठवले जातात तर त्या लोकांमध्ये पैशाच्या याच्यावरून वाटणीवरून भांडणं होतात, आणि त्याच्यामुळे ते बिंग फुटतं. माहिती होतं की बुद्धाला आणि भिक्खू संघाला बदनाम करण्यासाठी सुंदरी नावाच्या स्त्रीचा तो हे केलेला आहे. आणि आपण पाहतो की दुसरं एक प्रकरण आहे चिंचाय दुःख वचन जनकाय मज्जे. चिंचाय दुःख वचन म्हणजे काय? चिंचाय दुःख वचन जनकाय म्हणजे चिंचा नावाच्या स्त्रीनं दुष्ट वचन म्हणजे दृष्ट वचन बोलली. जनकाय म्हणजे म्हणजे जनतेच्या मध्ये जेतवनामध्ये चिंचा नावाच्या स्त्रीनं बुद्धावर आरोप केला होता. ते सगळ्यांना माहित आहे, बुद्धामुळे मला दिवस गेले म्हणून, आणि मग ते चिंचाला हे करतात. हे सुद्धा निघंटनाथ बुद्धांनीच बुद्धाला बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. आणखी एक बुद्धाच्या काळामध्ये सच्चक, ज्यांना अग्निवेश म्हणतात, हा वैशालीचा होता. सच्चक आणि अग्निवेश हा पहिल्यांदा म्हणजे जैन अनुयायी होता. वर्धमान महावीराचा शिष्य होता सच्चक, त्याला अग्निवेश म्हणतात, तो वैशालीचा होता. तर हा सच्चक अग्निवेश हा सुद्धा बुद्धाने त्याच्यासोबत वैशालीला कुटागारशालामध्ये वादविवाद घातला होता. तर हा सच्चक सुद्धा भिक्खू बनला होता. बुद्धाचा चित्त गृहपती त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक जैन अनुयायी दिसतो जो, आणि सिंह सेनापती हा सुद्धा वैशालीचा होता. सिंह सेनापती हा सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये वैशालीचा होता, आणि बुद्धाची तो निंदा करायचा की बुद्ध आणि भिक्खू संघ, बुद्धाचा भिक्खू संघ हा भिक्षा पात्रामध्ये मांस ग्रहण करतो, अन्न खातो. आणि नंतर बुद्धा त्याला उपदेश करतात सिंह सेनापतीला वैशालीच्या, आणि मग तो बुद्धाचा अनुयायी बनतो. तर हा सिंह सेनापती सुद्धा जैन अनुयायी राहतो वर्धमान महाराजांचा, नंतर तो बुद्ध अनुयायी बनतो. तर त्यावेळी सिंह सेनापती बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात आहे, सिंह सेनापती बुद्धाला म्हणतो की बुद्धा, माझ्या घरी आजीवक पंथाचे आणि जैन धर्माचे अनुयायी
माझ्या घरी नेहमी भोजनासाठी येतात, तर त्यांना आता मी तुमचा भिक्खू, मी तुमचा उपासक झालो, तर त्यांना अन्न द्यायचं का? तर बुद्ध म्हणतात नक्कीच द्या, चांगली गोष्ट आहे. म्हणजे बुद्ध किती करुणावानही आपल्याला दिसतात. म्हणजे जैन साधू त्या काळातले निगंठनाथ बुद्धाचे शिष्य बुद्धाची आणि भिक्खू संघाची किती बदनामी करत होते, कारण बुद्धाचा धम्म पॉवरफुल होता, अनुयायी वाढत होते आणि जैन धर्म मागे पडत होता त्या काळामध्ये. म्हणून हे षड्यंत्र जैन निगंठनाथ बुद्धांच्या शिष्यांना करावे लागले, लक्षात घ्या. आणि उपाली, आपल्याला माहित आहे की उपाली विनयधर उपाली आहे बुद्धाचा एक शिष्य. पण जैन उपाली नावाचे दोन प्रकरण आहे. बुद्धाचा एक भिक्खू होता, त्याचं नाव होतं विनयधर उपाली नावाचा भिक्खू. आणि एक उपाली श्रेष्ठी होता वर्धमान महावीराचा एक, म्हणजे ज्याप्रमाणे बुद्धाचा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक आहे, तर त्याचप्रमाणे वर्धमान महावीराचा महाउपासकच म्हणू आपण, त्याचं नाव होतं उपाली श्रेष्ठी. उपाली नावाचा भिक्खू वेगळा आहे, परंतु उपाली श्रेष्ठी नावाचा एक जैन वर्धमान महावीराचा खास जवळचा उपासक होता. तर हा उपाली श्रेष्ठी, हा उपाली श्रेष्ठी पासादिक सुत्त जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित पडतं की तर या उपाली श्रेष्ठी एकदा तथागत भगवान बुद्ध नालंदा या ठिकाणी असताना तथागत भगवान बुद्ध वर्धमान महावीर आणि उपाली नावाचा श्रेष्ठी, उपाली तो भिक्खू नाही, उपाली श्रेष्ठी आणि वर्धमान महावीर, तर उपाली श्रेष्ठी हा त्यांचा महाउपासक आणि खूप धनाढ्य श्रीमंत होता उपाली श्रेष्ठी. तर हे पासादिक सूत्रामध्ये आहे. तर हा उपाली श्रेष्ठी म्हणतो की हे वर्धमान महावीर, मला तथागत श्रमणा गौतमाची बुद्धाची भेट घ्यायची आहे. पण तो 3 वेळा मनाई करतो वर्धमान महावीर, नका जाऊ. आता बुद्ध जर वर्धमान महावीराला भीती वाटायला पाहिजे नव्हती, ते म्हणत होते की नका जाऊ. 3 वेळा त्यांनी म्हटलं की नका जाऊ, नका जाऊ. त्यांना उपाली श्रेष्ठी हा बुद्धाकडे जातो, बुद्धाचे ते मार्ग ऐकतो आणि तो बुद्धाला शरण जातो. तर नंतर हा उपाली श्रेष्ठी जो महाउपासक असतो त्यांचा वर्धमान महावीराचा, तर तो नंतर संघाला उपासक बनतो त्यांचा आजीवन. तर अशा प्रकारे आपण पाहतो की सारीपुत्तासोबत डिबेट करणारी जंबू नावाची, म्हणजे थेरीगाटामध्ये जर पाहिलं की जंबू नावाची भिक्खुणी जैन श्राविका होती, जिने फांदी गाडत होती, ती चौकामध्ये माझ्यासोबत डिबेट करे. तर सारीपुत्ताने त्या जंबू जैन श्राविकेला स्त्रीला हरवलेलं होतं. तिने सारीपुत्ताने प्रश्न विचारला होता की एक नामकिंग, एक काय आहे, तर त्या जंबू नावाच्या त्या जैन श्राविकेला आलं नाही. मग ही जंबू भिक्खुनी बनत असते, हे आपण पाहत असतो. तर उपाली श्रेष्ठीनं बुद्धाच्या त्या 10 गाथा, असं पासादिक सूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवान बुद्धांच्या त्या 10 गाथा त्याचे अर्थ महावीरांच्या समोर म्हणून दाखवले. आणि हे 10 गाथांचे अर्थ जसे वर्धमान महावीरानं बुद्धांचे ऐकले उपाली श्रेष्ठीच्या तोंडून, तर त्यांना रक्ताच्या उलट्या आल्या आणि त्यांच्यातच त्यांचा मृत्यू झाला, असं पासादिक सूत्रामध्ये आपल्याला माहित पडतं. मी त्यांना गरम रक्ताच्या उलट्या आल्या. आपल्याला माहित आहे की चुंदलवाराचं ते भोजन बुद्धाला न मानवल्यामुळे, अशक्त दुर्बल कमजोर असल्यामुळे त्यांना अतिसार झाला रक्ताचा. आणि या ठिकाणी बुद्धाच्या 10 गाथा उपाली श्रेष्ठीनं वाचून दाखवल्या, त्याचा अर्थ वाचून दाखवला. आणि मग त्यांना पश्चाताप झाला, कोणाला, वर्धमान महावीराला, की आपल्याला जो मार्ग सापडलाय तो चुकीच्या पद्धतीने आपण लोकांना सांगत होतो. तर त्या पद्धतीने मग त्यांना रक्ताच्या उलट्या होतात. तर हे आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहतो की सारीपुत्ता आणि महामोगलायन घनतेची निंदा करत होता कोकालिक नावाचा एक भिक्खू. तर या कोकालिक नावाच्या भिक्खूला सुद्धा कोकालिक सूत्रामध्ये रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत. तर बुद्धाने 6 वर्ष, सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष तप केले आणि वर्धमान महावीरांनी 12 वर्ष. तर गृहत्याग, सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला वयाच्या 29व्या वर्षी, लक्षात घ्या, गृहत्याग. आणि त्यांना म्हणजे आखाडी पौर्णिमेला गृहत्याग केला सिद्धार्थ गौतमांनी. आणि त्यांनी 30 वर्षामध्ये त्यांना ते बुद्धत्व वगैरे त्यांना प्राप्त झालेलं आहे. तर लक्षात घ्या, बुद्धाने 45 वर्ष सद्धम्माचा प्रचार केलेला आहे आणि वर्धमान महावीरांनी 30 वर्ष प्रचार प्रसार केलेला आहे. तर आपण एक पाहतो बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये की बुद्धाचा आणि बुद्धांच्या भिक्खू संघाचा जसा प्रभाव वाढत होता, तर निगंठनाथ बुद्धांच्या शिष्यांना
आदर सत्कार भिक्षा मिळणं कठीण झालं होतं आणि म्हणून महामोगलायन भंतेजींची हत्या सुद्धा निगंठ जैन मुनीनेच केलेली आहे. कालशिला पर्वतामध्ये महामोगलायन भंतेजी त्यांचा वर्षावाद चालू होता. त्या कालशिला पर्वतामध्ये निगंठ म्हणजे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये निगंठ म्हणजे जैन साधूंनीच महामोगलांची क्रूरपणे हत्या केली होती. ते आपल्याला माहितच आहे दिवाळीच्या पर्वावर. आणि महापरिनिर्वाण म्हणजे ज्या दिवशी बघा एक लक्षात घ्या की महामोगलांचा हत्या झाली आणि त्याच दिवशी दिवाळीच्या दिवशी महावीरांचं निर्माण झालं म्हणून ते लोक दिवा वगैरे लावत असतात. आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण वयाच्या 80व्या वर्षी झालं, महावीरांचं 72व्या वर्षी झालेलं आहे. तर वर्धमान महावीराला तोच पश्चाताप झाला. 5 सूत्रामध्ये उल्लेख आहे की माझी शिकवण ही तारणारी नाही आहे, तिच्यात काही सार नाही आहे, सर्व शाश्वत आहे असे सांग व सर्व नष्ट पावणारे आहे असेही सांग. त्याच्यामुळे महावीराचं निधन झाल्याच्या नंतर जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 पंथ निर्माण झालेले होते. जसं परिनिर्वाण झालं वर्धमान महावीराचं तर लगेचच त्यांच्यामध्ये भांडणं होऊ लागले. आणि अशा प्रकारे आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर धम्मसंगीती भरवण्यात आली होती. आनंद त्याच्यामध्ये सहभागी होते आणि धम्म आणि विनय हाच एक वारसा म्हणून भगवान बुद्धांनी झाला. तर जैन धर्माला आपण बघूया की बौद्ध धर्म आणि जैन धर्म याच्यापैकी जैन धर्म हा जगभर पसरला नाही. कारण बुद्धाच्या वेळी आणि नंतर सुद्धा आपण कितीतरी नाव घेऊ शकतो. सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन, सातवाहन, पाल, पल्लव, चोल, वाकाटक, शिलाहार किंवा सम्राट ललितादित्य असेल, पाल राज्य असेल, गुप्त राज्य असेल, चोल राज्य असेल, पल्लव राज्य असेल, शैलेंद्र वंश, खमेर वंश, वाकाटक, मैत्रक, सातवाहन, मिलिंद राजा असेल, कनिष्क राजा असेल, हर्षवर्धन राजा असेल किंवा मग हे संपूर्ण 10 मौर्य राजे असेल, तर या राजांनी बुद्ध धम्माला राजाश्रय दिला म्हणून बौद्ध धम्म जगभर पसरलेला आहे. आणि बुद्धाच्या वेळी सुद्धा समकाळामध्ये जे राजे होते, राजा बिंबिसार, प्रसेनजित, उदयन, चंडप्रज्योत, फुफ्फुसाती असेल किंवा उदयन असेल, तर अजातशत्रू असेल, तर यांनी सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये राजाश्रय दिला होता. बुद्धाच्या वेळी सुद्धा राजाश्रय होता आणि बुद्धाच्या नंतर सुद्धा अनेक राजे महाराजांनी आणि जगभरातल्या राजे महाराजांनी, मग तो कंबोडिया इंडोनेशियाचा खमेर किंवा मग शैलेंद्र असेल किंवा श्रीलंकेचा राजा असेल नंतर किंवा कुबिले खान असेल किंवा चंगेज खान असेल किंवा महाक्षत्रप सिलार, या संपूर्ण बौद्ध राजांनी, चालुक्य किंवा राष्ट्रकूट असेल, मैत्रक असेल, अशा संपूर्ण बौद्ध राजांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. पण जैन धर्माला तितकासा राजाश्रय मिळाला नाही. असं ऐकण्यात येतं की उदयन नावाचा राजा हा बुद्धाच्या काळामध्येच जैन धर्माचा अनुयायी होता, पण नंतर तो सुद्धा उदयन हा सुद्धा बुद्धाचा अनुयायी झाला. आता बुद्धाचं एक तत्व आहे अहिंसा. अहिंसा पण अनेक लोक म्हणतात बुद्धाची अहिंसा आणि महावीराची अहिंसा सारखीच आहे, परंतु लक्षात घ्या बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीराची अहिंसा हा जरी शब्द सारखा वाटत असेल परंतु बुद्धाची अहिंसा टोकाची नाही, मध्यम मार्गी आहे. आणि अहिंसा हे तत्व, अहिंसा परमोधर्म जे महावीरांनी म्हटलेलं आहे. पण बुद्धाची अहिंसा कोणालाही आवडते कारण ती उच्चतम टोकाची म्हणजे बुद्धाची अहिंसा खूप छान आहे परंतु टोकाची नाही आहे. म्हणून वर्धमान महावीरांनी अहिंसा परमो धम्म म्हटलेलं आहे. पण बुद्धाने आचरणो परमो धम्म, जे आचरण करतो तेच म्हणजे धम्माचं आचरण करणं हाच परम धम्म आहे. भारत आपण पाहिलं की या भारत देशामध्ये भारत हा बौद्ध राष्ट्र राहिलेला आहे, जम्बूद्वीप हा बौद्ध राष्ट्र राहिलेला आहे. पण आपण कधी असं ऐकत नाही की भारत एकेकाळी जैन राष्ट्र होता. बघा म्हणजे बौद्ध धर्माचा किती मोठा प्रभाव आहे. आपण कसं ऐकतो की जम्बूद्वीप भारत एकेकाळी बौद्ध राष्ट्र होता, पण भारत जम्बूद्वीप एकेकाळी जम्बू राष्ट्र होता, जैन राष्ट्र होता, हे आपण कधीही ऐकत नाही. बौद्ध धर्म हा मिशनरी धर्म झाला, जगातला पहिला मिशनरी धर्म म्हणजे बौद्ध धर्म जगात पसरला. पण जैन धर्म मात्र भारतामध्येच राहिलेला आहे. अजून आपण एक गोष्ट लक्षात घेतली की आजही मी विचारलं तुम्हाला की जगामध्ये बौद्ध राष्ट्र आहे का सध्याच्या घडीला, तर आपल्याला माहित आहे जगामध्ये आजही बौद्ध राष्ट्र आहे. पण हाच प्रश्न तुम्हाला विचारला की जगामध्ये जैन राष्ट्र आहे का, जैन राष्ट्र आहे का जगामध्ये, तर एकही जैन राष्ट्र तेव्हाही नव्हतं आताही नाही आहे.
जैन धर्म हा धर्म काही लोकांपुरताच मर्यादित आहे, त्याचंही ब्राह्मणीकरण झालेलं आहे. जैन धर्मामध्ये सुद्धा ब्राह्मणी धर्मातली जातीयता आलेली आहे, अस्पृश्यता आलेली आहे, तो रोग यायच्याकडूनच लागलेला आहे त्यांना. म्हणून जगामध्ये बौद्ध राष्ट्र आहे, पण जैन राष्ट्र कुठलं तरी असेल तर एखाद्याचं तरी मला नाव सांगा कमेंट मध्ये की जैन राष्ट्र आहे जगाच्या पाठीवर. समन परंपरा आणि श्रावक श्राविका हे जे शब्द आहे जैनांमध्ये ते बौद्धांमध्ये. श्रावक म्हणजे श्राविका. अरहत ही पदवी आहे, अरिहंत त्यांच्यामध्ये आहे, बोधिसत्व. आणि बुद्ध हे फक्त महावीर फक्त अरहत पदापर्यंत अरिहंत पदापर्यंत ते दिसते, परंतु बुद्ध हे सर्वोच्च ज्याने झालेले आहे. बुद्ध आणि महावीरांमध्ये फरक आहे, म्हणून बुद्धाचा धम्मच या जगामधला सर्वश्रेष्ठ धम्म आहे. आणखी आपण जर पाहिलं तर या जम्बूद्वीप भारतामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी असे कितीतरी बौद्ध विद्यापीठ आहे, पण कोणत्याच धर्माचं प्राचीन विद्यापीठ भारतात सापडलेलं नाही. त्याच्यात आपण जर विचारलं भारतामध्ये बघा की जैन विद्यापीठ कुठेतरी प्राप्त झालेलं आहे का, पण बौद्ध विद्यापीठ आपल्याला माहितच आहे, नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला, वल्लभी. परंतु मात्र जैन विद्यापीठ अजूनही प्राप्त झालेलं नाही, किंवा जैन धर्माचे अवशेष काही प्रमाणात मूर्त्या प्राप्त झाल्या, पण वैशालीला सुद्धा अवशेष प्राप्त झाले नाही जिथं जन्म झाला तिथं महावीराचा. तर लक्षात घ्या, बौद्धांचे विद्यापीठ होते पण जैनांचे विद्यापीठ आपल्याला आजही दिसत नाही. मग ते कोणते आहे, वल्लभी, मुघलमारी वगैरे ते सगळं, ते लढा, नालंदा हे सगळं माहित आहे आपल्याला. माहित आहे बौद्ध धर्माचा अध्ययन करण्यासाठी आणि बौद्ध धर्माचं ते विद्यापीठ निर्माण झाल्याचे तर जगभरातले चीनी प्रवासी लोक भारतामध्ये शिकायला यायचे, पण जैन धर्माची शिक्षा घेण्यासाठी कोणताही विदेशी भारतातून जगातून भारतात आला हे आपण ऐकत नाही. हायान, युआनशांग, इसिंग हे सगळे बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आलेले अनुयायी होते, पण जैन धर्माचा अभ्यास करण्यासाठी बाहेर देशातून कोणीतरी येत होते, कारण जैनांचे विद्यापीठच नाही आहे, सध्यालाही नाही आहे. देश विदेशातल्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, लक्षात घ्या, पण जैन धर्म देश विदेशातल्या लोकांनी स्वीकारलेला नाही. जैन साधू विदेशात गेले नाही, कारण समुद्र बंदीची मनाई होती मनुस्मृती नियमानुसार, आणि त्यांच्या धर्मामध्ये नियम होता म्हणजे समुद्र बंदी, लक्षात घ्या. तर जैन धर्म विदेशात गेला नाही, जैन धर्माचे साधू सुद्धा विदेशात गेले नाही, पण सम्राट अशोकाने मात्र देश विदेशात 7 समुद्रापार भिक्खूला पाठवलेलं होतं. आणि मग जैन धर्म, बुद्ध आणि वर्तमान महावीर जर समकालीन होते, आपण याच्यावरच लक्षात घेऊया की आपल्याला कधी कधी प्रश्न पडला पाहिजे की बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार ब्राह्मणाने बनवलं, मग वर्तमान महावीराला का बनवलं नाही, हा लक्षात महत्वाचा प्रश्न आहे. बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार ब्राह्मणवाद्यांनी बनवलं, पण वर्तमान महावीराला का बनवलं नाही, तर याच कारण आहे की बुद्धाचा धम्म हा पॉवरफुल आहे, लक्षात घ्या, आणि जैन धर्म हा कमी पॉवरफुल आहे. जैन धर्मापासून ब्राह्मण धर्माला काही धोका वाटत नव्हता, म्हणून त्यांच्यावर हल्ले झाले नाही, काही जैन मुनीचे खून वगैरे झालेले आहे, परंतु बौद्ध धर्म हा आपल्यासाठी जास्तच अडथळा आहे, म्हणून बौद्ध भिक्खूंच्या कत्तली झाल्या, विद्यापीठं जाळल्या गेली, विहार तोडल्या गेली, आणि बुद्धाला ब्राह्मणीकरण केलं, विष्णूचा 9वा अवतार घोषित केलेला आहे. पण जैन वर्तमान महावीराला मात्र विष्णूचा किंवा कोणताच अवतार बनवलेला नाही. याच्यावरच आपल्याला दिसतं की बुद्धाचे भारी आहे महावीरापेक्षा. सारे लोक बुद्धाकडे वळले होते पण जैनांकडे नाही. बुद्धाच्या अहिंसेमुळे भारत गुलाम झाला असं काही लोक म्हणतात, तर बुद्धाच्या अहिंसेमुळे भारत गुलाम झाला नाही, लक्षात घ्या. आजही जगाच्या पाठीवर बौद्ध राष्ट्र आहे, आजही जगाच्या पाठीवर जिथं बुद्ध धम्म आहे तिथे युद्ध नाही, लक्षात घ्या. भारत गुलाम झाला नाही, आजही बौद्ध राष्ट्रामध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर बौद्ध राष्ट्र आहे, ते काय ते गुलाम झाले का, तर काही लोक ब्राह्मणवादी लोक प्रचार करतात की सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे, शस्त्र खाली ठेवल्यामुळे आणि बुद्धामुळेच भारत देश गुलाम झाला, हे चुकीची गोष्ट आहे. बुद्धामुळेच भारत या जगामध्ये, भारताचं नाव या जगामध्ये आहे, बुद्धामुळेच हा भारत देशाला ओळखलं जातं. बौद्ध राष्ट्र आजही पाहतो की बुद्धाची आपण लक्षात घ्यायचं आहे, बुद्धाची अहिंसा आणि महावीराची अहिंसा खूप फरक आहे. बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गी आहे. अनुत्तर धम्मचक्र प्रवर्तन बुद्धच करू शकतात. महावीर, वर्तमान महावीर आणि बुद्धामधला आणखी सगळ्यात मोठा फरक म्हणजे जगातील अनुत्तर, अनुपम असं अनुत्तर ज्याला कोणच करू शकत नाही, असं अनुत्तर धम्मचक्र प्रवर्तन फक्त बुद्धच करू शकतात. बुद्धानेच ते केलेलं आहे, वर्तमान महावीरांनी केलेलं नाही. जैन धर्मात मध्ये सुद्धा आता जातीयता आलेली आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ब्राह्मणीकरण आहे. हिंदू धर्माचा त्यांना हा जातीयतेचा रोग लागलेला आहे.
हिंदू धर्माच्या देवी देवतांची पूजा सुद्धा जैन लोक करतात, परंतु बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्याच्या नंतर आपण कुठल्याही हिंदू धर्माची पूजा करत नाही. म्हणून आता भारतामध्ये अर्धे आधी नकली जैन आहे, वर्धमान महावीराचे ओरिजिनल जैन नाही आहे, अर्धे हिंदू अर्धे जैन. तर 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या. आता आपण जैन प्रतीके म्हणजे सिम्बॉल म्हणजे मूर्ती पूजा म्हणा किंवा प्रतीके म्हणा. आता जैन धर्मामध्ये जी प्रतीक आहे ती बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आहे. स्वस्तिक हे प्रतीक बौद्ध धर्मामध्येच आहे, 4 आर्य सत्याचं प्रतीक. शिरपूरला गेलं तर तिथं एका बुद्ध विहाराचं जे प्राचीन बुद्ध विहाराचं नावच आहे स्वस्तिक महाविहार. स्वस्तिक कपिल वस्तूला जेव्हा उत्खनन केलं विल्यम पेपेनं, तिथे एक सोन्याचा शिक्का सापडला, त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आहे. मोहेंजोदडोच्या उत्खननामध्ये सुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे. तर स्वस्तिक हे म्हणजे कपिल वस्तूला सुद्धा स्वस्तिक प्राप्त झालेलं आहे. आणि स्वस्तिक हे 4 आर्य सत्याचं प्रतीक आहे. उलट आणि सिद्ध हे दोनही बुद्धाचेच आहे. बुद्धांच्या पावलावर तुम्हाला अमरावतीच्या शिल्पकलेवर बुद्धांच्या पावलावर उलट सवाशित आहे, दोनही बुद्धाचंच आहे. तर स्वस्तिक चिन्ह बौद्ध धर्मांमध्ये आहे, जैन धर्मामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. सांचीच्या स्तूपावर सुद्धा किंवा महाराष्ट्रातील सातवाहनांच्या लेण्यामध्ये सुद्धा, जशी नाशिकची त्रिरश्मी लेणी आहे तिथे सुद्धा तुम्हाला स्वस्तिक दिसत असते. आणि स्वस्तिक जी महायानांमध्ये परंपरा आहे, अमिताभ बुद्ध छातीवर स्वस्तिक दिसतात. तर उलट सिद्ध हे सगळं बौद्धांचं आहे, ते 4 आर्य सत्याचं प्रतीक आहे. तर ही स्वस्तिक बौद्ध धर्मामध्ये आहे आणि जैन धर्मामध्ये सुद्धा आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा ते ब्राह्मणीकरण केलेलं आहे. तर चैत्यस्तूप परंपरा बौद्धांची आहे, परंतु मथुरेमध्ये सुद्धा काही चैत्यस्तूप रंताजे सापडले. आपल्याला एक उत्तर वाटतं की नागड्या मूर्त्या फक्त जैन साधूच्या आणि महावीराच्याच असतात, परंतु नागड्या मूर्त्या ही बुद्धाचं तारुण्य दर्शनासाठी काही मूर्त्या नागड्या सुद्धा शिल्पकारांनी तयार केलेल्या आहे, हे लक्षात आपण घेतलेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सांचीचं जेव्हा उत्खनन झालं तर सांचीच्या बाजूला काही बुद्धाच्या मूर्त्या नागड्या आहे. तर तुम्ही म्हणाल तसं का बनवलं, तुम्ही तिथं पाहू शकता काही मूर्त्या नागड्या, पण आपल्याला वाटतं की ते जैनांच्या मूर्त्या, पण काही बुद्धाचं तारुण्य दर्शवण्यासाठी काही प्रमाणात त्या मूर्त्या अनेक राजांच्या काळामध्ये ते दाखवलेल्या आहे. म्हणून प्रतीकांमध्ये जैन धर्मामध्ये सुद्धा प्रतीक असतात आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा ते प्रतीक लेण्यांमध्ये, स्तूपांमध्ये, विहारांमध्ये दिसते. जसं की यक्ष, यक्षिणी, किन्नर, गंधर्व, महामाया, द्वारपाल. महामाया म्हणजे काय, जैनांच्या शिल्पांमध्ये सुद्धा महामाया दिसते, बुद्धाची आई कमळाच्या फुलावर. द्वारपाल, कमल, सिंह, बैल, विद्याधर, चैत्य गवाक्ष, कल्पवृक्ष, सालवृक्ष, हाते, नाग, धम्मचक्र, त्रिरत्न, सिंहस्तंभ, सिरीपाद, कीर्तिस्तंभ आणि कीर्तिमुख हे जैन धर्मामध्ये प्रतीक दिसतात. आणि हे सर्वच प्रतीक बौद्ध धर्मामध्ये सुद्धा बौद्ध लेण्यांमध्ये, स्तूपांमध्ये, सांचीच्या स्तूपावर आपल्याला दिसतात. म्हणजे वर्धमान महावीरांच्या डोक्यावर काही नागाचं छत्रछाया दिसते, नागछत्र दिसते. तर बुद्धाच्याही डोक्यावर नागछत्र आपल्याला दिसतं. नागमूर्त्या म्हणजे बुद्ध नागांवर बसलेले दिसतात. बुद्धाच्या आसन कमलासनही दिसते, तर वर्धमान महावीराचे कमलासन दिसते. महावीर मूर्ती, बुद्धाची मूर्तीच जगामध्ये पहिल्यांदा कनिष्काच्या काळात तयार झाली, नंतर या महावीराच्या मूर्त्या तयार झाल्या. जगातली पहिली मूर्ती बुद्धाचीच तयार झाली. बुद्धाच्याच मूर्तीच्या नंतर ह्या महावीरांच्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत सम्राट कनिष्काच्या कालखंडामध्ये. तर वर्तमान महावीरांच्या ज्या मूर्त्या आहे, मुद्रा आहे आणि बुद्धाच्या ज्या मुद्रा आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडा साधर्म्य जाणवतं, म्हणजे सारखेपणा. जसं की ध्यान मुद्रा, वरद मुद्रा आणि व्याख्यान मुद्रा ह्या थोड्या थोड्या आपल्याला दिसतात. शरीराला त्रास न देता बुद्धाने हा मध्यम मार्ग निवडून जगाला धम्म सांगितलेला आहे. तर आपण लक्षात घ्या, बौद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये निर्वाण आणि निब्बाण निर्वाण आणि निब्बाण हा शब्द आलेला आहे. आणि जैन धर्मामध्ये मोक्ष प्राप्ती म्हटलेला आहे, पण मोक्ष हा शब्द सुद्धा पाली आहे. मोक्षं सुखं अधिक गमय, आपण जय मंगल अट्टगाथामध्ये मोक्षं हा शब्द पाली आहे. मोक्षं आणि मोक्ष निर्वाणालाच म्हटलेला आहे. सावक आणि साविका जैन मध्ये आहे आणि सावक आणि साविका बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आहे. सावक संगो जैन मध्ये आहे. साधू शब्द पाली आहे. साधू म्हणजे काय तर उदान, आणि साधू म्हणजे काय तर उत्तम, अतिउत्तम, सर्वोत्तम. तर नागा साधू किंवा मग योगाचार पद्धती ही असंगाची आहे. योग्य निर्माता बुद्ध आहे. तर जैन धर्मामध्ये सुद्धा बौद्ध धर्मामध्ये दशरथ जातक कथेवरून बौद्ध रामायण आहे. दशरथ जातकेवरून वाल्मिकी रामायण बनलं. तर जैन धर्मामध्ये सुद्धा जैन रामायण आहे, लक्षात घ्या. तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा दशरथ जातक कथेवरून ते बनलेलं आहे. तर आणि जैन रामायण सुद्धा आहे. जैन रामायणामध्ये रावण राम दाखवलेला आहे, लक्ष्मण रावणाची हत्या करताना दाखवलं आहे.
तर हे सगळं आपल्याला दिसतं. मणिमेघलाई नावाचा आणि शिल्पत्रीकरम हे तामिळनाडू महाकाव्य जे तयार झालेले आहे ते ग्रंथ. आणि पुराण हा शब्द जर आपण पाहिला थेर गाथामध्ये, जे 18 पुराण आहे ब्राह्मणांचे, तर पुराण हे बुद्धाच्या काळामध्ये थेर गाथामध्ये एका भिक्खूचं नाव आहे. पुराण नावाचा भिक्खूच होता. आपण रथसुत्तामध्ये पाहिलं असेल खिन्नंग पुराणं. खिन्नंग पुराण म्हणजे ज्याचे आश्रम जीर्ण शीर्ण झालेले आहेत. तर जैन रामायण तसंच बौद्ध रामायण आहे. जैन साधू विदेशामध्ये धम्म प्रचारासाठी गेलेले नाही, पण बौद्ध साधू मात्र देश विदेशामध्ये गेले. बौद्ध राजांनी देश विदेशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासाठी अनुयायी पाठवले, मात्र जैन राजांना राजाश्रय तितका प्राप्त झाला नाही, म्हणून जैन धर्म वाढलेला नाही. सारनाथ स्तूपवर कब्जा केलेला आहे. आपण कधी जर सारनाथला गेलो तिथे तुम्हाला श्रेयांशनाथाचं मंदिर दिसते, ते जैनांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे. जसं गुजरातमध्ये तारंगा नावाचं बुद्ध लेणी आहे, तारंगा, तिथे सुद्धा जैन लोकांनी कब्जा केलेला आहे बुद्ध लेणीवर. मग ते उदयगिरीची लेणी आहे विदिशाची, किंवा ओरिसा कलिंग देशातली खारवेल राजाचा जे शिलालेख आहे, तर खारवेल राजा हा कलिंग देशाचा ओरिसाचा हा बुद्धिस्ट होता, पण त्याला जैन म्हणतात, खारवेल राजा. तर तिथं उदयगिरीची जी लेणी आहे ललितगिरीची कलिंग धौलीला, तर तिथं शिलालेख सापडलेला आहे. तर खारवेल राजा हा जैन राजा होता सांगतात असं, परंतु तिथे जे शिलालेख प्राप्त झालेला आहे पाली प्राकृत मध्ये लिहिलेला आहे बघा, तो कसा बुद्धिस्ट राजा होता खारवेल, त्याच्यामध्येच लिहिला आहे नमो अरहंतानं गदबं बुधो दप नच गीत वादित संदस नाही. नच गीत वादित आपण म्हणतो भिक्खू राजास धम्म राजा पसंतो सुनंतो. बघा तिथं लिहून आहे ललितगिरी उदयगिरीची लेणी जे ओडिसाला आहे, खारवेलाची ती शिलालेख तुम्ही गुगलवर पाहू शकता. भिक्खू राजास धम्म राजा पसंतो सुनंतो अनुभवंतो कलवानी गुणविशेष कुसलो. स्तूप पूजाचा उल्लेख त्या खारवेल शिलालेख मध्ये आहे. मग उदयगिरीच्या 2 लेण्या आहे. उदयगिरी लेण्या या विदिशा साची जवळ आहे, आणि उदयगिरी लेण्या ओडिसा देशामध्ये, ह्या दोनही बुद्धिस्ट लेण्या आहे गुप्त काळातल्या. आणि तपस्वी भिक्खू नंतर आपल्याला माहित आहे की तपस्वी हा नागडा राहत असतो, कुकुरवतिका सुत्तामध्ये आपण पाहत असतो. तर बुद्ध लेणींवर आपण हिंदू ब्राह्मणी लोकांनी तर कब्जा केलेलाच आहे बौद्ध लेण्यांवर, पण जैन साधूंनी सुद्धा कब्जा केलेला आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. ब्राह्मण लोकांनी कब्जा केलेला आहे बौद्ध लेण्यांवर, विहारांवर, हे सगळ्यांनाच माहित आहे, पण भारतामध्ये कोणत्या कोणत्या बुद्ध लेणींवर आणि स्थळांवर जैनांनी सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे ते मी लक्षात आणून देतो. तारंगा नावाची बुद्ध लेणी आहे गुजरातमध्ये, तिथे सुद्धा जैनांनी त्या लेणीवर कब्जा केलेला आहे. जसं गुजरातमध्ये ढांक नावाची बुद्ध लेणी आहे त्याच्यावर कब्जा केलेला आहे, किंवा जुनागड गिरनारची बुद्ध लेणी आहे त्याच्यावरही कब्जा केलेला आहे, किंवा जालन्याची भोकरदन बुद्ध लेणी आहे त्याच्यावरही कब्जा केलेला आहे. आणि आपल्या तिकडेच इकडे येऊ नको, तर लक्षात घ्या तिकडेच ठेवा ना. तर आणखी एक तिसरी लेणी आपल्या मराठवाड्यामध्ये आहे, अंबाजोगाई बुद्ध लेणी. आता ही अंबेजोगाई जे आहे शहर, एक प्राचीन बुद्धिस्ट धम्मनगर आहे. अंबेजोगाईला ज्या हत्तीखाना म्हणून ज्या लेण्या ओळखल्या जातात, तर त्या जैन लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे. म्हणजे अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील त्या अंबेजोगाई लेण्या ह्या बुद्धिस्ट लेण्या आहे, पण त्यांच्यावर जैन लोक दावा ठोकतात. आणि दुसरी गोष्ट, जिंतूरच्या परभणी जिल्ह्यातल्या ज्या लेण्या आहेत त्या सुद्धा बुद्धिस्ट लेण्या आहे. आणि शिवनेरी जुन्नरला ज्या अंबांबिका बुद्ध लेण्या आहेत त्याच्यावर सुद्धा काही जैन लोकांनी अतिक्रमण केलेलं आपल्याला दिसतं. अंबांबिका लेणी जे जुन्नर शिवनेरीला आहे. नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेण्या त्याच्यावर सुद्धा काही जैन लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. बदामीच्या ज्या बुद्ध लेण्या आहेत कर्नाटकच्या त्याच्यावर, मनमाडला ज्या काही बुद्ध लेण्या आहेत त्याच्यावर कब्जा केलेला आहे. आपण राजगिरीला गेलो, सोन भंडारच्या बुद्ध लेण्या आहेत त्याच्यावर दावा ठोकतात जैन अनुयायी की आमच्याच त्या लेण्या आहे. किंवा श्रावण बेलगोला असेल, किंवा विदिशाच्या उदयगिरी बुद्ध लेण्या असेल, किंवा झारखंडच्या कोलुहा पहाडीच्या बुद्ध लेण्या असेल, किंवा लातूरच्या खरोसा बुद्ध लेण्या असेल, किंवा धाराशिवच्या धाराशिव बुद्ध लेण्या असेल, आणि किंवा भद्रावतीच्या विजासन बुद्ध लेण्या असेल, किंवा तेर तगरचं बुद्ध विहार, याच्यावर सुद्धा जैन लोक दावा ठोकतात. किंवा एलोरा बुद्ध लेणी आहे जी कैलास लेणी, त्याच्यावर सुद्धा जैन लोक दावा ठोकत असतात. तर चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब, शिलाहार हे जैन अनुयायी जरी असले तरी त्यांनी बौद्ध धर्मांना सुद्धा राजाश्रय दिलेला होता. पेंटिंग परंपरा, जशी अजंठा वेरूळ मध्ये जी पेंटिंग आहे चित्रकारी, तर ही पेंटिंग परंपरा तुम्हाला तामिळनाडूमध्ये जैनांची एक बुद्ध लेणी आहे, जैनांची एक लेणी आहे सित्तन वासल बुद्ध लेणी, तिथे तुम्हाला पेंटिंग दिसते.
तर देवगड जैनांचं प्रमुख जे ठिकाण आहे देवगड उत्तर प्रदेशामध्ये, तर देवगडला सुद्धा काही ललितपूरला बुद्ध लेणे आहे, त्याच्यावर सुद्धा जैनांनी कब्जा केलेला आहे. किंवा मध्य प्रदेशमध्ये तिगवा नावाचं ठिकाण आहे गुप्त काळातील बौद्ध विहार, त्याच्यावर सुद्धा जैनांनी दावा ठोकलेला आहे. गोपांचल लेणी हे ग्वालियरला आहे, तर त्याच्यावर सुद्धा तिथे सुद्धा काही बुद्ध मूर्त्या आहेत त्या स्तूपांमध्ये दिसतात. आणि चित्तोडगड स्तूपांवर जे कीर्तिस्तंभ आहे बुद्धाची आई महामाया आहे, तर चित्तोडगडला सुद्धा जैन लोक दावा ठोकतात, ते सुद्धा बौद्ध विहार आहे. आणि म्हणून जैनांचं सगळ्यात सुंदर असं जगप्रसिद्ध टेम्पल म्हणजे देलवाडा टेम्पल आहे. मिथिला, मथुरा, वल्लभी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. पल्लव राजे, मैत्रक राजे, गुप्त राजे हे बौद्ध राजे आहे, जैन राजे नाही आहे. बुद्धाचा धर्म जगभर गेला, महावीराचा धर्म जगभर गेला नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. भोरमदेव असेल, खजुराहो असेल, चंदल राजे हे बुद्धिस्ट राजे होते. आणि जैन धर्म हा अवैदिक पंथ होता. आणि जैन धर्मामध्ये पार्श्वनाथ नावाचा एक तीर्थंकर आहे, तर पार्श्व नावाचा भिक्खू होता, वैशालीच्या धम्मसंगीतीमध्ये तो होता. जसं की जैनांचं राजगिरी आहे, गिरनार, पावागड समेत शिखर असेल, किंवा पारसनाथ असेल, किंवा ग्वालियर मध्ये तेलिका मंदिर असेल, बटेश्वर असेल, मध्य प्रदेश मधलं पडावली असेल, किंवा कंधार किल्ला असेल, तर याच्यावर सुद्धा जैनांनी दावा ठोकलेला. वास्तविक पाहता ते बुद्धिस्ट ठिकाण आहे. आणि जैन सरनेम, तर आपण एक लक्षात घ्यायचं आहे की जैन सरनेम लोक धारण करत असतात, तर हे जीन शब्द बुद्धाशी संबंधित आहे. तर बौद्धांनी सुद्धा बौद्ध हे सरनाम ठेवणं चालू केलं पाहिजे, जसं जैन लोक जैन नाव ठेवतात. आणि ओम नमोकार, तर ओम नमोकार, ओम मनी पद्मे हो, हे सुद्धा आपल्याला बौद्ध धर्मामध्ये दिसते. ओम नमोकार, ओम हा शब्द जेव्हा कपिलवस्तू पिपरवाचं उत्खनन झालं, तर त्याच्यामध्ये एक सोन्याचा कलश सापडला उत्खननामध्ये, त्याच्यावर ओम देवपुत्रे महाकपिल वस्तू भिक्खू संघस विहारे असं लिहिलं आहे. तर ओम शब्द बुद्धिस्ट पाली शब्द आहे, कपिल वस्तूच्या उत्खनात ते सापडलेलं आहे, तुम्ही ते सर्च करू शकता, पाहू शकता. तर ओम नमोकार जैन मध्ये म्हटलं जातं. आणि ओम नमो बुद्धाय हे बुद्धाचंच होतं, पण ओम नमो शिवाय नंतर ते ब्राह्मणांनी करून टाकलेलं आहे. आता ओम नमो बुद्धाय हा शिलालेख कर्नाटक मध्ये एका ठिकाणी सापडलेला आहे, पालीमध्ये असं लिहिलं आहे ओम नमो बुद्धाय. तर ओम नमो शिवाय हे नंतर कल्पना आलेली आहे. आणि मग जैनांमध्ये सुद्धा ओम नमोकार, तर नमो हा शब्द बुद्धालाच आहे, नमो तसं आपण म्हणतो. आणि नंतर वज्रयान महायानामध्ये ओम मनी पद्मे हुम, ओम मनी पद्मे हुम याचा अर्थ कमलावर कमलास्थित असलेला हा बुद्ध. तर अशा पद्धतीनं जैन धर्म हा जगभर पसरलेला नाही, बौद्ध धर्म जगभर पसरलेला होता. जैन धर्माचे अनुयायी हे भारतामध्येच मर्यादित झालेले आहे, पण बौद्ध धर्म आजही जगामध्ये नांदत आहे. आणि म्हणून बुद्धाची मूर्ती आणि जैन धर्माची मूर्ती आपल्याला सारखी वाटते, परंतु आपण वर्धमान महावीर ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा वगैरे जी काही तत्व दिलेली आहे, तर जैन धर्म ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा उल्लेख झाला तर बुद्धाचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे जगामध्ये ज्यांचं योगदान आहे. तर बुद्धाचं नाव पहिले आहे, दुसरं नाव सेकंड वर्धमान महावीराचं आहे, तिसरं सम्राट अशोकाचं आहे, आणि चौथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने गौरव केलेला आहे. तर वर्धमान महावीर यांना आपण आदरस्थानीच मानत असतो, कारण आज जगाला आज परिस्थिती पाहिली तर सगळीकडे युद्धाचा माहोल दिसतो, आणि अशामध्ये बुद्धच हे या जगाला तारू शकतात. बुद्धाची, महावीरांची अहिंसाच या जगाला तारू शकते. म्हणून बुद्धच हे सर्वश्रेष्ठ आहे. जगातील प्रथम धर्म हा बौद्ध धर्मच आहे, कारण जैन धर्म हा मर्यादित राहिला, तो पंथच होता आणि आजही तो पंथासारखाच आहे. पण जैन धर्म, बुद्ध धर्म हा विश्व धर्म आहे आणि आजही तो विश्व धर्म आहे. पण जगातला फर्स्ट धर्म बुद्ध धर्मच आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.